हरि जय जय हरि जय जय। खाली डोला सगळ्यांनी। ब्रह्मानंदी लागली टाळी। हरि जय जय 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 हरि जय जय। हरि जय जय 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 हरि जय हरि जय जय हरि जय जय। हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि जय जय। पिंड पदावरी दिला आपुलिया करी माझे झाले गयावर जण फिटले पितरांचे ऋण केले कर्मांतर बोंब मारिली हरिहर माझे झाले गयावर जण फिटले पितरांचे ऋण तुका म्हणे माझे भार उतरले ओझे माझे झाले गयावर जण फिटले पितरांचे ऋण विठ्ठल 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 आता वंदुरंग भूमिका कीर्तनी उभी होते लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत ऐसे नमन करोणी सकळा हरी कथा बोली बोबडिया बोला अज्ञान म्हणून आपुलिया बाळा चालवी सकळा नामा म्हणे विठ्ठल 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 विठ्ठल। श्री गुरुचरण सरोज रजनिज मन मुकुर सुधारी बरण वर गुबल बिमल जशुजो दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहे हरबु कलेश विकार चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन में चलो आओ जी पवन कुमार पधारो हरि कीर्तन
गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। महायोग पीठे तटे भीमरत्नं वरं पुंडलीकाय दातृं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं। त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका। नमो ज्ञानेश्वरा निवृत्तिवदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवहेरू जिथे ज्ञान विज्ञान संजीव होते जिथे योग विद्येस सामर्थ्य येते जिथे मानवाला मिळे मोक्ष गाथा तुझ्या पायरीसी सदानम्र माथा। नवे फूल अश्वत्थ वृक्षास आले जिथे गीत ओवी सवे वेद झाले तुझ्या शब्द शब्दात सायुज्यनाथा तुझ्या पायरीसी सदानम्र माथा। तुझ्या मंदिरात जीवास तृप्ती तुझ्या दर्शने लोक स्वानंद घेती श्रुती धन्य झाल्या तुझे गीत गाता तुझ्या पायरीसी सदानम्र माथा। इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले। उस वक्त जल्दी आना उस वक्त जल्दी आना नहीं शाम भूल जाना राधे को साथ लाना। जब प्राण तन से निकले जब प्राण तन से निकले जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा।
विनंती माझी कन्या जोडूनिया कर जोडूनी जोडूनिया कर चरणी देई तो माता जोडूनिया कर जोडूनी जोडूनिया कर चरणी जोडूनिया कर चरणी देई तो माता जोडूनिया कर चरणी परिसर विनंती माझे पंढरीनाथा विनंती अरे बोल वाह क्या बात है. हरी पिंड पदावरी दिला आपुलिया करी माझे झाले गयावर जण फिटले पितरांचे ऋण. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग आनंद कंद करुणा वरुणालय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्ञानेश प्रिय संत जगद्गुरु तुकोबाराय. आणि ज्या काळामध्ये राजा रामदेवराय राज्य करत असताना राजा प्रजेच्या मनासारखं वागत होता, प्रजा राजाच्या मनासारखं वागत होती, राम राज्य हे निर्माण झालं आणि विश्वनियंताला अवतार घ्यावासा वाटला म्हणून विश्वनियंतानं खाली डोकावून पाहिलं. मुकुटातला मणी गळाला आणि 16 वर्षाचं एक बालक पाठीचा ताटकणा करून उभं राहिलं. 700 श्लोकांवरती 9000 ओव्या लिहिल्या आणि 700 श्लोकांवरती 9000 ओव्या लिहित असताना अमृताचं पान तुम्हा आम्हाला दिलं. ईश्वरीय दान संजीवनी ज्ञानेश्वरी आईच्या अंतःकरणानं तुम्हा आम्हाला पाजली, जिच्या पोषणावर अनंत योगी निर्माण झाले ते विश्वविख्यात विश्वमौली ज्ञानोबाराय. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली, पसायदान रूपी कळस झाला. जो जे वांछील तो ते लाहो, इतकंच नव्हे तर वसुदेव कुटुंबकम हे विश्वची माझे घर या नयानं मौलींनी शेरा मारून ठेवला. या समाजामध्ये प्रेमभाव निर्माण व्हावा, स्नेहभाव निर्माण व्हावा, ती दैवी शक्ती निर्माण व्हावी याच्या करता मौलींनी ज्ञानेश्वरी वरती कळस केला, तो पसायदानाचा. ज्ञानेश्वरी लिहून पूर्ण झाली आणि अल्लाउद्दीन खिलजीची उत्तरेकडून महाराष्ट्रावरती स्वारी झाली. अल्लाउद्दीन खिलजी महाराष्ट्रावरती चालून आला, तुळजापूरच्या आईचा मंदिराचा कळस कापला आणि अल्लाउद्दीन खिलजी पंढरपुराकडे झेपावला. आणि मग माझ्या मौलींच्या लक्षात आलं की आता आपली ज्ञानेश्वरी सुद्धा राहत नाही. ज्ञानेश्वरी सहित समाधीस्थ व्हायचं ठरवलं. निवृत्ती दादांनी शिळा सरकवली आणि अखंड महाराष्ट्रामध्ये ज्ञानाचा अंधकार झाला. 300-350 वर्ष महाराष्ट्र अज्ञानाच्या अंधारामध्ये चाचपडत राहिला. 300-350 वर्ष महाराष्ट्र एकाच अवस्थेने बघत होता. कुणी एका जन्माला येतो का, कुणी तुका जन्माला येतो का, अरे कुणी ज्ञाना जन्माला येतो का, कुणी नामा जन्माला येतो का. 300-350 वर्ष झाले. भक्ती म्हातारी झाली, विवेक वैराग्य अवतार घेणा, सगळीकडे अधर्म झाला. आणि मग विश्वनियंताच्या लक्षात आलं की पुन्हा एकदा अवतार घेणं गरजेचं आहे. विश्वनियंतानं पुन्हा एकदा खाली डोकावून पाहिलं. मुकुटातला दुसरा मणी गळाला आणि दक्षिण वाहिनी इंद्रायणीच्या तटावरती देहू नगरामध्ये 42 वर्षाचं भक्तीचं गारुड उभं राहिलं. 4-4.5 हजार अभंग तो महात्मा प्रसावला. इंद्रायणीचं कार्पण्य धुवून गेलं. पंढरीनाथाला खेळया भेटला. पंढरपूरच्या वाळवंटामध्ये भक्तिभावाचा डाव रंगला. भक्ती पुन्हा एकदा अंतरुणावरून उठली. भक्तीचा एका बाजूचा विवेकानं धरला, एका बाजूचा वैराग्यानं धरला आणि भक्ती महाराष्ट्र, सौराष्ट्र, प्रांत, कर्नाटक सगळीकडे फिरून आली. महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातल्या माणसांची मन संस्कारित झाली. तुकोबरायांनी गायलेल्या प्रसवलेल्या अभंगाद्वारे कीर्तनकार गावोगावी कीर्तन करू लागली. इतकंच नव्हे तर गळ्यामध्ये तुळशीच्या माळा आल्या, कपाळाला गोपीचंदन टिळा आला आणि हृदयामध्ये वैष्णवांच्या बद्दल कळवळा निर्माण झाला. हे कोणामुळे शक्य झालं तर फक्त आणि फक्त जगद्गुरु तुकोबरायांमुळे. अरे कोण जगद्गुरु तुकोबराय? माई बापांनो, मराठी माणसाला मराठी भाषेमध्ये मराठी बाणानं ज्यांनी उपदेश केला, संसार दुःखाच्या आपत्तीला इष्ट आपत्ती मानून भंडार भामचंद्राच्या साक्षीने गोविंद गोविंद से गीत गाऊन भाव समाधीचा आनंद ज्यांनी उपभोगला, ढोंगी साधू संतांचे धिंडवडे काढत वैराग्याची धगधगीत पताका ज्यांनी फडकवली, इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली, ज्यांच्या रसवंतीला वसंताप्रमाणे बहर आला,
भंडारा भामचंद्र बोरावड्याला ज्यांनी भवबन म्हणलं, वृक्षवल्लींना सोयरं म्हणलं, दगडाचे टाळ केले, पक्षांना सुस्वराने भजन आळवायला लावलं. इतकंच नाही तर माईबाप 4200 अभंगाची निर्मिती करताना प्रत्येक अभंगाकडे ज्यांनी पातिव्रत्य भावनेने पाहिलं. लक्षपूर्वक ऐका माईबापांनो, गाथा समजून घेताना किंवा गाथेतील अभंग समजून घेताना गाथा इतकी सर्वसामान्य नाही की जी कोणालाही समजावी. गाथा समजून घेताना गाथाचं 3 टप्प्यामध्ये चिंतन करावं लागेल. त्याच्यातला नंबर 1चा टप्पा, संतप्त भूतकाळाकडून संतृप्त वर्तमान काळाकडे प्रवास करत असताना संतांचा भूतकाळ हा आपला वर्तमान काळ असला पाहिजे आणि आपल्या संतांचा वर्तमान काळ हा आपला भविष्य काळ असला पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्याला मुक्कामाच्या ठिकाणापर्यंत पोहोचता येणार नाही. नवे त्याच्याशिवाय आपल्याला गाथा ही समजणार नाही. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथाचा नंबर 2चा टप्पा. गाथा अशी नाही, गाथा अशी नाही माईबापांनो, कोणी कोणावरती तरी प्रेम केलं, कोणी एखाद्याला हृदय दिलं, एखाद्याचा प्रेम भंग झाला, गटाराच्या बाजूला पडला आणि त्यानं कविता लिहिल्या आणि त्या ईश्वर मान्य झाल्या, जगत मान्य झाल्या. नाही नाही नाही, गाथा बोलते ती फक्त परमात्म्याशी. जगद्गुरु तुकोबरायांचं हृदय आणि भगवान परमात्म्याचं हृदय यांचा झालेला संवाद म्हणजे गाथा आहे. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला गाथाचा नंबर 3चा टप्पा. म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान असणारे श्रीकृष्ण निजधामाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी श्रीमद भागवतामध्ये ठेवलं. तसे माझे जगद्गुरु तुकोबराय वैकुंठाला गेले, परंतु आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय त्यांनी पंचमवेद नामरूपी गाथ्यामध्ये ठेवलं. असे असणारे विश्वमान्य, विश्व अधिकार, विश्वप्रिय, चिन्मय स्वरूप असणाऱ्या अधिकार संपन्न साधू जगद्गुरु तुकोबरायांच्या गाथा चंद्रातील उत्कृष्ट असा कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल विठ्ठल बेस काढून टाकायचा, पूर्ण थोडासा गेन ठेवा, पूर्ण 0 करा बेस. तर या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे. काय सांगतात जगद्गुरु तुकोबराय या अभंगाद्वारे? लक्षपूर्वक ऐका. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आपल्या कुटुंबातील एखादी व्यक्ती गेल्याच्या नंतर आपल्या पितरांच्या पश्चात जे काही विधी करायचे असतात, तर्पण विधी असू द्या, दशक्रिया विधीचं पिंडदान असू द्या किंवा वर्ष श्राद्ध विधीचं पुण्यस्मरणाचं पिंडदान असू द्या, हे सगळे विधी आपल्या जीवनामध्ये केलेच पाहिजे का? या सगळ्या गोष्टीचं चिंतन जगद्गुरु तुकोबराय अभंगाद्वारे करतायत. तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात हे सगळे विधी आपल्या जीवनामध्ये झालेच पाहिजे. का झाले पाहिजे? कारण जगद्गुरु तुकोबरायांनी सुद्धा पिंडदान केलं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, पिंड पदावरी दिला आपुलिया करी. माझ्या जीवनामध्ये मी पिंडदान केलं, त्याच्यामुळे माझं गयावर्जनही झालं आणि माझ्या डोक्यावरती जे पितरांच्या ऋणाचं ओझं आहे ना, त्याच्यामधून मी आपोआप मुक्त झालो. माझे झाले गयावर्जन, फिटले पितरांचे ऋण. पितरांचं ऋण माझ्या डोक्यावरचं हे फिटून गेलं. पण जगद्गुरु तुकोबरायांना एका साधकाने प्रश्न विचारला, जगद्गुरु तुकोबराय ठीक आहे म्हटलं, पितरांच्या ऋणातून तुम्ही मुक्त झाले, तुमचं गयावर्जनही झालं, पण हे होण्याकरता तुमच्या जीवनामध्ये तुम्ही काय केलं? तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, त्या ऋणातून मुक्त होण्याकरता मी केले कर्मांतर, बोंब मारिली हरिहर. मी माझ्या जीवनात कर्मांतर केलं आणि हरी आणि हर या नामाचा उच्चार मी रात्रंदिवस केला. परिणाम काय झालं? तर तुका म्हणे माझे भार उतरले ओझे. माझ्या डोक्यावरती ज्या पितरांचं ऋणाचं ओझं आहे ना, त्या ओझ्यामधून मी आपोआप मुक्त झालो. असा या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल तर असो, आज या ठिकाणी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा, आपल्या सर्वांच्या सुपरिचित असणाऱ्या परंतु आणि हा कार्यक्रम माझ्याकडे सुपूर्त करण्यात आला या परिवाराच्या माध्यमातून सर्वांच्या अनुमतीनं सर्वांना धन्यवाद देते. त्याचप्रमाणे कार्यक्रमाला उपस्थित असणारे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य, मृदुंगाचार्य, कार्यक्रमाला सजावणारे, धजावणारे, हरिभक्तपरायण, अगदी सर्वांच्या आदरस्थानी असणारे आदरणीय आबा महाराज कातोरे कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचे ऋण व्यक्त करते, त्यांच्याकरता सर्वांनी टाळ्या वाजवा बसलेले. त्याचप्रमाणे सुंदर अशी सुरुवातीला पंचपदी ज्यांनी केली ते असणारे आपल्याच भागातील, आपल्या जवळच राहणारे पंडित महाराज कार्यक्रमाकरता आवर्जून उपस्थित आहेत, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे अगदी लहानपणापासून वारकरी संप्रदायामध्ये पदार्पण होत असताना प्रत्येक क्षणाला मार्गदर्शन ज्याचं असायचं, नवे नवे आपण म्हणतो की लग्न आधी कोणाचा तरी हात पाठीमागे असावा लागतो.
लग्नानंतर पतीचा आणि लग्नाआधी बापाचा किंवा भावाचा, तसा जो हात पाठीमागे लहानपणापासून आहे असे असणारे आमचे बंधू नारायण महाराज डोके त्याही कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे पाठीमागे उभे असलेले हे सगळं आमचं महिला भजनी मंडळ आहे बरं का, यांच्याकरता सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. खरं तर दुसरीच वेळ त्यांची कीर्तनाला उभं राहण्याची, परंतु फार धाडसानं उभ्या राहिल्यात. आणि ह्या पाठीमागे उभ्या असल्या की राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब अहिल्यादेवी होळकर, जनाबाई मीराबाई मुक्ताबाई पाठीमागे उभ्या असल्याचा भास होतो आणि कीर्तनाला बळ येतं बरं का. कारण आमच्या पार्टीची माणसं पाठीमागे असतात ना, हा म्हणून त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे ज्यांच्या बोटामध्ये साक्षात सरस्वती माता विराजमाने, खऱ्या अर्थाने खरंच त्यांच्या बोटामध्ये जादू आहे बरं का. शुभम महाराज ठाणगे, आता नाव परफेक्ट लक्षात राहिले माझ्या, 2 वेळा विसरले होते पण आता लक्षात राहिले. त्यांचे ऋण व्यक्त करते. अगदी त्यांच्या बोटामध्ये सरस्वती माता विराजमाने, म्हणून त्यांच्याकरता एक वाक्य मला म्हणावं असं वाटतं बघा. शुभम महाराज यांच्या बोटामध्ये अशी जादू आहे, वाक्य लक्षपूर्वक ऐका बरं का. शुभम महाराज यांच्या बोटामध्ये अशी जादू आहे की त्यांच्या जादूला बोट ठेवायला जागा नाही आणि अशी माणसं बोटावर मोजण्या इतकीच असतात. आणि मी भगवंताकडे अशी मागणी करेल की देवाने त्यांच्या कलेला बोटभरही कमी पडू देऊ नये. इतकी सुंदर कला भगवंताने त्यांच्यामध्ये दिली, त्यांचंही ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे इकडे उभे असलेले आमच्यावरती अगदी आशीर्वादाचा हात ज्यांचा असतो, पितृवत प्रेम करणारे रोहकले महाराज तेही कार्यक्रमाकरता उपस्थित आहेत, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे इकडून हार्मोनियमची साथ करणारे सलालकर मामा, त्यांचे ऋण व्यक्त करते. वेळोवेळी त्यांचंही मार्गदर्शन असतं. त्याचप्रमाणे अगदी ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर माझ्या वडिलांची आठवण व्हावी, अगदी राहणंही तसं, पोशाखही तसा, बोलणंही तसं आणि वागणंही तसं असे असणारे खराडे बाबा आवर्जून कार्यक्रमाकरता उपस्थित, त्यांचंही ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय, खरोखर माझा आवाज तुम्हाला जितका सुंदर ऐकू येतोय तितका नाही बरं का. आहे का नाही बोला. बाबा आहे म्हणतात म्हटल्यावर कुठेतरी तपासून पाहावं लागेल. कार्यक्रम तसा सुंदर आहे आवाज माझा, पण रोज कीर्तन आहेत सकाळ संध्याकाळ, त्यामुळे आवाज राहिलेलाच नाही. पण ज्यांच्या साऊंड सिस्टीम मधून सुंदर असा आवाज माझा तुमच्यापर्यंत पोहोचतोय असे असणारे साऊंड सिस्टीम वाले दादा विजू भाऊ आपल्या कार्यक्रमाकरता जाम कवडगाववरून सिस्टीम घेऊन आले. माझा आग्रह होता की कार्यक्रमाला तुमची सिस्टीम हवी आहे, म्हणून कार्यक्रमाकरता तेही आवर्जून उपस्थित झाले, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्याचप्रमाणे आपला हा कार्यक्रम जे आठवणीत ठेवण्याचं काम करते, अगदी वर्षानुवर्ष हा कार्यक्रम आपल्याला वेळोवेळी पाहता येईल असं सुंदर असं कार्यक्रमाचं प्रक्षेपण जे करतायत ते हरिभक्तपरायण दिनेश महाराज वाडीकर, त्यांचे वडीलही कीर्तनकार आहेत. एकनाथ महाराज वाडीकर कोकणातील फार मोठं भूषण येते आणि अगदी मुंबईवरून रात्रभर प्रवास करून आपलं कार्यक्रम शूटिंग करण्याकरता आलेत, त्यांचे ऋण व्यक्त करते. त्यांच्याकरता सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवा. आणि कीर्तन झाल्यानंतर त्यांच्या कॅमेऱ्याची जरा क्वालिटी चेक करा तुम्ही, इतकी सुंदर क्वालिटी आहे आणि एवढ्या सुंदर शॉर्ट क्लिप काढतात. तुम्ही यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती ज्या माझ्या क्लिप पाहताना त्या सगळ्या दादांनी तयार केलेल्या क्लिप आहेत, त्यांचे ऋण व्यक्त करते. सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करते. बसलेला संपूर्ण श्रोतृवर्ग आता सर्वच परिचित आहेत. खरं पाहिलं तर आज सुवासिनी बी घरच्या आणि सुवासिनी बी घरचीच. कळलं तुम्हाला? नाही कळलं का? सुवासिनी बी घरच्याच आहेत आणि सुवासिनी बी घरचीच आहेत, बसलेले बी सगळे घरचेच आहेत. पण आता सगळ्यांचा नामोल्लेख करणं काही शक्य नाही, म्हणून सर्वांच्या बद्दल अंतःकरणामध्ये प्रेम भावे, सर्वांच्या चरणी विनम्र भावाने वंदन करते. त्याचप्रमाणे इकडे बसलेला संपूर्ण श्रोतृवर्ग हाही दाजींचा सगळा मित्र परिवार आहे, त्यांनाही धन्यवाद देते. आमचे गवारी पाटील असतील, त्याचप्रमाणे सगळे चेहरे ओळखीचे, पण आता नाव काही कोणाचं आठवत नाही. सर्वांच्या बद्दल अंतःकरणामध्ये प्रेमभाव व्यक्त करते आणि अधिक विस्तार न करता विश्वमांगल्याचं स्वप्न मुराशी बाळगून अखिल मानव जातीला ज्ञानाचा मार्ग दाखवणारे विश्वमौली ज्ञानोबा आहे. जगद्गुरु श्री संत तुकोबराय आदी करून सकल संतांच्या चरणी साष्टांग नमन करून सिद्ध साधक संत महंतांना वंदन करून आणि माझे वडील वैकुंठवासी पोपट लक्ष्मण डोके यांच्या पावन स्मृतीला स्मरून, त्याचप्रमाणे आपल्या सर्वांच्या सुपरिचित असणाऱ्या परंतु आज आपल्यात नसणाऱ्या या छबुबाई मातोश्री यांच्या पावन स्मृतीला स्मरून, त्याचप्रमाणे माझे गुरुवर्य ब्रह्मलीन ब्रह्मचैतन्य स्वामी शांतसुंदर महाराज पुरी रमतेराम दिगे बाबा यांच्या पावन स्मृतीला स्मरून आणि उपस्थित श्रोतृजन तसेच विश्वमौली ज्ञानोबरायांना अभिवादन करून अभंगाच्या पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होते. विठ्ठल 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 तर असो,
आज या ठिकाणी मी परिहार दिला. आता लक्षपूर्वक ऐका बरं का. तास सव्वा तासाच्या कालावधीमध्ये संकल्पित वेळेमध्ये अतिशय सुंदर चिंतन तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न अजिबात करणार नाही बरं का. कारण एवढ्या लांबून मी काही तुम्हाला हसवण्याकरता आले का? एवढ्या लांबून म्हणजे काल नाशिकला कीर्तन होतं, आज संध्याकाळी मुंबईला कीर्तन आहे, एवढा लांबून प्रवास करून इथं आले, तुम्हाला हसवण्याकरता आले का? बोला. मुके नाहीत ना तुम्ही का? कीर्तनाला आल्या बोलत नाही असं काही नियम आहे इकडं? नाही ना. मग हसवण्याकरता मुळीच आलेली नाही. आणि मुळात माझं प्रामाणिक मत असं आहे, लोक म्हणतात कीर्तनामध्ये विनोद असावा म्हणजे पिकावरती फवारणी नसेल तर पिकावरती कीड पडण्याची शक्यता आहे म्हणतात, पण फवारणी जास्त झाली तर पीक जळण्याची पण शक्यता आहे ना. मग पीक जळू न देण्याची जबाबदारी कीर्तनकाराची आहे. म्हणून कथा और कीर्तन हसने के लिए होते, शुद्ध भाव से रोने के लिए होते हैं. ज्यावेळेला भगवंता करता कंठी प्रेम दाटे आणि नयनी नीर लोटे अशी अवस्था प्राप्त होत असते ना, त्यावेळेला खऱ्या अर्थाने ते कीर्तन किंवा प्रवचन सार्थकी लागत असतं. म्हणून माझं चिंतन फक्त लक्षपूर्वक ऐका. कारण कालपर्यंत तुम्ही अनेक कीर्तन प्रवचन ऐकली असतील. अगदी समाजकारणापासून राजकारणापर्यंत ते संसार कसा करावा इथपर्यंत तुम्ही ऐकलं असेल, परंतु ते मी आज तुम्हाला सांगणार नाही. कारण आमच्या संतांच्या घरची परंपरा आम्हाला ते सांगत नाही. आमच्या संतांच्या घरची परंपरा काय सांगते? भक्ती ज्ञाना विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती विवराव्या, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्रीहरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. संत महात्मे सांगतात कीर्तनामध्ये दोन गोष्टी सांगू नये. कोणत्या दोन गोष्टी? पहिली गोष्ट राजकारण सांगू नये आणि दुसरी गोष्ट प्रापंचिक गप्पा मारणे. मोबाईल बंद कर. दुसरी गोष्ट प्रापंचिक गप्पा मारू नये. राजकारण का सांगू नये? रोज सकाळी सकाळी आपल्याला 5-10 रुपयाच्या वर्तमानपत्रामध्ये आपल्याला घर बसल्या वाचायला मिळतं. म्हणून कामधंदे सोडून लोक इथं आलेले नसतात. म्हणून राजकारण सांगू नये आणि प्रापंचिक गप्पा का मारू नये? तर प्रपंचाचा कीर्तनकारापेक्षा समोर बसलेल्या लोकांना जास्त अनुभव असतो. बरोबर ना? झालंय ना सगळ्यांचं? कोणी ब्रह्मचारी नाही निध जास्त अनुभव असतो बघा. म्हणून कीर्तनामध्ये राजकारणही सांगणार नाही, प्रापंचिक गप्पाही मारणार नाही. अगदी संतांच्या अंतकरणातले भावरंग मला तुमच्यामध्ये उतरायचे. कारण ज्या वेळेला कीर्तनकाराच्या समोर समाज बसतो, हा संतांच्या शब्दावरती जमलेला समाज असतो. आणि संतांचे शब्द फार ग्रेट आहेत नाही बापांनो. संतांचे शब्द इतके ग्रेट आहेत, आतापर्यंत ज्ञानेश्वरीला क्रॉस करून बोलणारा जन्माला आला नाही ना, त्याचं नाव विश्वमौली ज्ञानोबराय आहे. आणि सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया, याच्यामध्ये एखादा शब्द माझा गाला हो असं म्हणणारा जन्माला आला नाही ना, त्याचं नाव जगद्गुरु तुकोबाराय आहे. म्हणून ज्यानं विश्वमौली ज्ञानोबरायांच्या हाताला धरलं, ज्यानं जगद्गुरु तुकोबारायांच्या हाताला धरलं ना, त्याने त्याच्या जीवनामध्ये अमानित्व प्राप्त केलं. अमानित्व म्हणजे काय? अमानित्व शब्दाची व्याख्या विश्वमौली ज्ञानोबराय ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात. अमानित्व म्हणजे जे कोणाला मानतच नाही त्याला म्हणायचं अमानित्व. आणि संत कोणाला मानत नाहीत बरं का. महाराज मंडळी पण कोणाला मानत नाहीत. लोक महाराज मंडळीला पण म्हणत असतात, महाराज तुम्ही कोणाला मानत नाहीत. आता काय म्हणायचं सांगा ना. मानलं ना विश्वमौली ज्ञानोबरायांनी जगद्गुरु तुकोबारायांना. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार ज्यावेळेला आम्ही महाराष्ट्रभर करत असतो, त्यावेळेला आम्हाला असं वाटतं आमच्या एका हाताला जगद्गुरु तुकोबारायांनी धरलंय, तर एका हाताला विश्वमौली ज्ञानोबरायांनी धरलंय. विश्वमौली ज्ञानोबराय आमची माय आहेत, तर जगद्गुरु तुकोबाराय आमचे बाप आहेत. म्हणून त्या माय बापाच्या अंतकरणातले भावरंग आज तुमच्यामध्ये उतरवायचे. विठ्ठल 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 तर असो, आजच्या कीर्तनाचा प्रतिपाद्य विषय असा आहे, अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि खऱ्या अर्थाने जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे आपल्या जीवनामध्ये पिंडदान केलंच पाहिजे का? आपल्या घरातील एखादी व्यक्ती गेल्यानंतर वर्ष श्राद्ध विधीचं पिंडदान असू द्या, दशक्रिया विधीचं पिंडदान असू द्या, हे सगळे विधी आपल्या जीवनामध्ये झालेच पाहिजे का? या सगळ्या गोष्टीचं चिंतन जगद्गुरु तुकोबाराय या अभंगाद्वारे करतायत. तर खऱ्या अर्थाने आपण जर हा प्रश्न शास्त्राला विचारला की हे विधी आपल्या जीवनामध्ये का केले पाहिजे, तर शास्त्र सांगतं की हे विधी जीवनामध्ये झालेच पाहिजे. शास्त्राप्रमाणे का झाले पाहिजे? तर या जीवाला देह मिळत असताना या देहावरती 3 पद्धतीचं ऋण आहे बघा. पहिलं ऋण आहे देवाचं, दुसरं ऋण आहे संतांचं आणि तिसरं ऋण आहे पितरांचं, अर्थातच आपल्या मात्या पित्यांचं. 3 पद्धतीचं ऋण या जीवाला देह मिळत असताना या देहावरती आहे.
मी तुम्हाला देवाचं ऋण कशा पद्धतीने ते सांगते, संतांचं ऋण कशा पद्धतीने ते सांगते, त्याचप्रमाणे आपल्या पितरांचं अर्थातच मात्या पितरांचं ऋण कशा पद्धतीने ते सांगते. फक्त चिंतन समजण्याकरता 5G लागतं बरं का. आलंय का तुमच्याकडं? हा आलंय ना. हा 5G रेंज ठेवून कीर्तन आहे का म्हणून म्हटलं होतं इकडं रेंजमध्ये येऊन बसा. तिकडं बसलेत खुर्चीवरती. हा बसलेले मागे बसलेले ज्यांना त्रास नाही ते मंडपात येऊन बसले तरी चालतंय ना. काय अडचण आहे का? नाही उठायलाच तयार नाही. तर त्या चोपदार बी नाहीत आज कीर्तनामध्ये. निमंत्रण तरी कोण देणार त्यांना तिथून? असू द्या काही हरकत नाही. फक्त विक्षेप करू नका. लक्षपूर्वक ऐका. नाही तर पाठीमाग काय असते प्रताप तुम्हाला माहिती आहे. कांद्याला भाव किती, इकडं तंबाखू चोळता चोळता यांचं चालू असतं. म्हणून लक्षपूर्वक कीर्तन ऐका, लक्षपूर्वक चिंतन ऐका. तर असो जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात हे सगळे विधी जीवनामध्ये झाले पाहिजे. 3 पद्धतीचं ऋण आहे. देवाचं ऋण कशा पद्धतीने तर लक्षपूर्वक ऐका. जीवाला देह मिळत असताना या देहावरती देवानं केलेला उपकार म्हणजे सुंदर असा नरदेह भगवंताने आपल्याला दिला की ज्या देहाच्या योगाने आपल्याला देव होण्याची इच्छा असेल तर देव होता येतं. देव होईन म्हणती ते देवाची होती. इतकं सामर्थ्य ज्या नरदेहामध्ये भगवंताने दिलंय तो नरदेह आपल्याला फुकट दिला की जो मिळवण्याकरता किती फिरावं लागतं. एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. 83,99,999 वेळा जन्मावं आणि मरावं लागतं. मग आपल्याला सुंदर असा नरदेह मिळतो. इतकं फिरल्यानंतर जर हा नरदेह मिळत असेल तर मला असं वाटतं देवाने हा आपल्यावरती केलेला सर्वात मोठा उपकार आहे. मग या उपकारातून उतराई होण्याकरता काय केलं पाहिजे. भगवंताने हा नरदेह आपल्याला ज्याच्या करता दिला त्याच्या करता वापरणं गरजेचं. देव दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन गोमटा. जय हो. देव दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन गोमटा. देव दिला देह भजन गोमटा, देव दिला देह भजन गोमटा. देव दिला देह भजन गोमटा. देव दिला देह भजन गोमटा. तोया झाला फाटा बाधिकेचा. भगवंताने सुंदर असा नरदेह आपल्याला त्याचं भजन करण्याकरता दिला, त्याचं चिंतन करण्याकरता दिला. आणि मग ज्याच्या करता दिला त्याच्या करता जर नाही वापरला तर हा नरदेह वाया गेला. का वाया गेला सांगू तुम्हाला एक उदाहरण. एका नवीन मुलीचा विवाह झाला बघा. विवाह झाल्यानंतर 18 वर्ष जिला आपल्या घरामध्ये सांभाळलं, लहानाचं मोठं केलं. ती मुलगी 18 वर्षानंतर ज्यावेळेला सासरी नांदायला गेली तिचा विवाह झाला. पण विवाह झाल्यानंतर तिचा जो पती होता ना नवरा, तो अमेरिकेमध्ये नोकरीसाठी होता. आता अमेरिकेमध्ये नोकरीसाठी असल्यानंतर इतकी 6 महिने जवळजवळ लग्नाला झाले. पण ती मुलगी आणि जावई काय माहेराला आलेच नाही. पण नवीन लग्न झालं की प्रत्येक आईची इच्छा काय असते, गावातील 20-25 प्रतिष्ठित लोक जेवणाकरता बोलवले जावयासोबत. निमंत्रण द्यायला गेल्यानंतर सगळ्यांना सांगितलं 6 महिन्यानंतर जावं येणारे, 12च्या फ्लाईटनी येणारे, 1:30 वाजता जेवण करणारे, 2 वाजता परत माघारी जाणारे. आता सगळ्यांना निमंत्रण दिल्यानंतर यायचा दिवस ठरला. तो दिवस उजाडला आणि सकाळी सकाळी तिनं सुंदर अशी तयारी केली. पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला. कारण सासू जावया करता नाकाचा मोती ठेवी गहाण, राखीत जावयाचं मन अशी सासू असते बघा. बरोबर ना? ठेवता ना तुम्ही जावयाचा मान? हा, सुंदर असं स्वयंपाक तिनं केला. सुंदर स्वयंपाक झालेला होता. अगदी तो दिवस उजाडला आणि मग 5-25 प्रतिष्ठित लोक जे निमंत्रण दिलं होतं ना जेवणाकरता, 12चा टायमिंग दिला होता, ते 11:15 वाजताच येऊन बसले. कारण जेवण म्हटलं की लोक जेवणाच्या आधी येत असतात. कीर्तन म्हटलं आता बघा शेवट गर्दी होईल, असं असतं. शेवट गर्दी होणार आहे मला माहिती. म्हणून कीर्तन आपण थोडंसं लेट चालू केलं, थोडंसं लेट सोडणार आहे. संध्याकाळचं कीर्तन 9चं 9:30 झालं तरी चालेल, पण कीर्तन 12:30लाच सोडणार.
बसलेले आधीच लक्षात ठेवा, गडबड अजिबात कुणी करायची नाही. 10:30 कीर्तन चालू झालंय, 12:30 वाजता बरोबर कीर्तन संपणार. लक्षात घ्या. त्या ठिकाणी सुंदर असा स्वयंपाक झाला. 11:15 वाजताच लोक येऊन बसले. 11:15चे 12 झाले, 12चे 12:15 झाले, 12:15चे 12:30 झाले, पण जावई काय आलाच नाही. आणि बरोबर 12:30 वाजता त्या मुलीचा फोन आला. जावई नाही आला. ती मुलगी म्हणते, अचानक यांना नोकरीवरती जावं लागलं, आज काय यायला जमणार नाही, नंतर कधीतरी बघू. आता असं म्हटल्यानंतर त्या सासूचा जरा डिसमूड झाला. 5-25 प्रतिष्ठित लोक गावातले बोलवले, त्याच्यामध्ये मी पण होते. आता एवढ्या मोठ्या माणसासमोर अपमान होणं म्हणजे तिला अपमान वाटला. मग काय करायचं, तिनं युक्तिवाद केला. 5-25 प्रतिष्ठित लोकांना सांगितलं की तुम्ही जेवण करून घ्या, जावयाला याला थोडासा उशीर होणार आहे. 5-25 प्रतिष्ठित लोक आलेले, पोटभर जेवण झालं, अगदी सुंदर स्वयंपाक झाला होता. जेवण करून हे तृप्त झाले आणि जेवण करून तृप्त झाल्यानंतर हे घरी गेले. हे 25 लोक घरी गेल्यानंतर हे सासू आपल्या नवऱ्याला म्हणू लागली, का हो 6 महिने लग्नाला झाले, 6 महिन्यानंतर जावं येणार होता, एवढा सुंदर पंचपक्वान्नाचा स्वयंपाक केला, इकडे एवढी सगळी तयारी केली, पण काय उपयोग झाला, सगळा वाया गेला. 25 लोक जेवण करून गेले तरी ही काय म्हणती, वाया गेला. का वाया गेला? ज्याच्या करता केला तो नाही आला, म्हणून वाया गेला. लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार. वाया गेला झाला हरी बिना, वाया गेला झाला हरी बिना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना, हरिमुखे मना. लटिका व्यवहार सर्व हा संसार, वाया एर झार हरी विना. ज्याच्या करता दिला त्याच्या करता जर नाही वापरला तर हा नरदेह वाया गेला. म्हणून संत महात्मे सांगतात, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठ्ठलाचे मुख. डोळ्यांना सांगितलं, डोळ्यानं त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं मुख पहा. हातांना सांगितलं, हातानं त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भजनामध्ये टाळी वाजवा. पायांना सांगितलं, पायानं त्या भगवंताची वारी करा. प्रत्येक इंद्रियांना उपदेश केला का, तर या नरदेहाची सार्थकता करून घेण्याकरता भगवंताच्या ऋणामधून मुक्त होणं गरजेचं आहे. मग मुक्त होण्याकरता आणखी माणसानं कसं जगलं पाहिजे सांगून जाईल तुम्हाला, ऐका. जिवंतपणी माणसानं असं जगावं, चालताना असं चालावं, चालताना असं चालावं, 10-5 लोकांनी उठून रामराम म्हणावं. बसताना अशा ठिकाणी बसावं, 10-5 लोकांनी जवळ येऊन बसावं, पण पत्त्या खेळायला नाही बरं का पुरुष मंडळी, भजन करायला भजन. बसताना अशा ठिकाणी बसावं, 10-5 लोकांनी जवळ येऊन बसावं, बोलताना असं बोलावं, आपल्या वाणीतून अमृत बहिल्यासारखं वाटावं, आणि मरताना असं मरावं, ज्याला कळेल त्याच्या टचकन डोळ्यामध्ये पाणी यावं, असं माणसाचं जीवन असावं. इतकंच नव्हे तर जिवंतपणी असं जगावं, जो व्यक्ती आपल्या समोर येईल, ज्याची दृष्टी आपल्यावरती पडेल ना, त्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला खळखळून हसू आणता यावं. लाट उसळून जळी खडे व्हावे, त्यात चंद्राचे चांदणे पडावे, तसे गाली हासता तुझ्या व्हावे, लावण्य उचंबळून वर वाहावे. आपल्याला पाहिल्यानंतर समोरच्याची अशी अवस्था व्हावी, असं आपलं जीवन असावं. मग ज्याला वाटतंय ना आपल्याला पाहिल्यानंतर कोणाच्या तरी चेहऱ्यावरती हसू यावं, आपण गेल्यानंतर नाही संपूर्ण जिल्ह्याने, नाही संपूर्ण तालुक्याने, नाही संपूर्ण गावाने, कमीत कमी आपल्या कुटुंबातल्या तरी लोकांच्या डोळ्यात पाणी यावं, त्याने जीवनामध्ये काहीतरी चांगली प्रतिज्ञा करा. कारण प्रतिज्ञेशिवाय कीर्ती पाठीमागे शिल्लक राहू शकत नाही. आतापर्यंत इतिहासामध्ये ज्या लोकांनी प्रतिज्ञा केली त्या लोकांची कीर्ती इतिहासामध्ये अजरामर झाली. बघा, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी प्रतिज्ञा केली. वयाच्या 16व्या वर्षी जिजाऊ साहेबांनी सांगितलं, शुभा तुम्हाला राजा व्हायचंय, शुभा तुम्हाला राजा व्हायचंय, पण बाया नाचवणार नाही तर बाया वाचवणारा राजा व्हायचंय. आणि अखंड हिंदुस्थानचे छत्रपती माझे शिवाजी महाराज झाले. अरे जशी प्रतिज्ञा लोकमान्य टिळकांनी केली, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी काहीतरी चांगली प्रतिज्ञा करणं अतिशय महत्वाचं आहे. म्हणून जीवनामध्ये प्रतिज्ञा करा आणि त्या भगवंताच्या ऋणामधून मुक्त होण्याचा प्रयत्न करा, तरच आपल्या नरदेहाची सार्थकता होणार आहे. बघा, देवाचं ऋण तुम्हाला समजलं. आता आपल्या या देहावरती दुसरा उपकार केलाय, तो म्हणजे संतांनी. मग संतांनी आपल्यावरती कोणत्या पद्धतीचं ऋण केलंय, कोणत्या पद्धतीचा उपकार केलाय, तर संत जगद्गुरु तुकोबराय पतित आहेत का?
जगद्गुरु तुकोबाराय पतित नाहीत, तुम्ही आम्ही सर्वसामान्य जीव पतित आहोत, पण ते स्वतःला पतित म्हणून घेतात ना, हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. कारण संत उदार उदार भरले अनंत भांडार. संतांचं अंतकरण इतकं उदार आहे, नवे नवे त्यांच्या आपल्यावरती इतके उपकार आहेत की त्या उपकारातून आपण उतराई होऊ शकत नाही. कित्येक जन्म घेतले आणि आपला जीव जरी ओवाळून त्यांच्या पायावर देवी तो हा पायी जीव थोडा, जीव थोडा, देवी तो हा पायी जीव थोडा, देवी तो हा पायी जीव थोडा, जीव थोडा, देवी तो हा पायी जीव थोडा. काय त्याची भाव बुद्धराई, देवी तो हा पायी जीव थोडा, देवी तो हा पायी जीव थोडा. देवी तो हा पायी जीव थोडा, देवी तो हा पायी जीव थोडा. इतके संतांनी आपल्यावरती केलेले उपकार आहेत माईबापांनो. नवे नवे संत आपल्या जीवनामध्ये मला असं वाटतं जड जीवांचा उद्धार करण्याकरता येतात. संतांनी अनेक जड जीवांचा उद्धार केला, आपण वर्णन करू शकत नाही संतांच्या उपकाराचं. इतके उपकार आपल्यावरती केले म्हणून मला असं वाटतं संत आपल्या जीवनामध्ये हे परिसाप्रमाणे आहेत. लक्षपूर्वक ऐका बरं का, संत आपल्या जीवनामध्ये परिसाप्रमाणे आहेत आणि सर्वसामान्य जीव हा लोखंडाप्रमाणे. ज्या वेळेला संत रूपी परिसाचा स्पर्श सर्वसामान्य जीवरूपी लोखंडाला होतो ना, त्यावेळेला ते लोखंड लोखंड न राहता त्याचं रूपांतर चांदीमध्ये होतं. बरोबर ना माता माऊल्या? हा म्हटल्या काही, किती लक्ष आहे तुमचं, चेक करत होते मी. त्याचं रूपांतर चांदीमध्ये होत नाही, त्याचं रूपांतर सोन्यामध्ये होतं. म्हणून संत आपल्या जीवनामध्ये परिसाप्रमाणे, इतकंच नव्हे तर आपल्या जीवनामध्ये संत हे दुधाप्रमाणे आणि सर्वसामान्य जीव हा पाण्याप्रमाणे. दुधाची किंमत वेगळी, पाण्याची किंमत वेगळी. दूध 40 रुपये लिटर, पाणी 20 रुपये लिटर. पण मला सांगा, ज्या वेळेला 40 रुपये लिटरच्या दुधामध्ये तुम्ही 20 रुपये लिटरचं पाणी टाकता, पुरुष मंडळी टाकता ना? रतिबावाले नक्कीच टाकत असतील, डेअरीला फॅट कमी लागतं म्हणून नसतील टाकत. 40 रुपयाच्या लिटरच्या दुधामध्ये ज्या वेळेला 20 रुपये लिटरचं पाणी टाकतो, त्यावेळेला त्या 20 रुपये लिटरच्या पाण्याची किंमत सुद्धा 40 रुपये लिटर होते. म्हणून संत आपल्या जीवनामध्ये दुधाप्रमाणे आपल्या जीवनाची किंमत वाढवण्याचं काम संत आपल्या जीवनामध्ये करत असतात. इतकंच नव्हे तर मला असं वाटतं जड जीवांचा उद्धार करण्याचं काम करतात. सर्वसामान्य जीवरूपी असणारे हैबत बाबा, हैबत बाबांचा उद्धार कोणी केला? विश्वमाऊली ज्ञानोबरायांसारख्या संतांनी. एक सर्वसामान्य जीव होते हो, महादाजी शिंदे यांच्याकडे सेनापती होते. त्या ठिकाणी काम करायचे महादाजी शिंदे यांच्या हाताखाली. त्यांनी भरपूर पराक्रम गाजवला एक दिवस, आणि पराक्रम गाजवल्यानंतर शिंदे सरकारने त्यांना भरपूर संपत्ती दिली, गावी जाण्याची अनुमती दिली. आता ज्यावेळेला हैबत बाबा गावी जाण्याकरता निघाले, सातपुड्याच्या पर्वत रांगेमधून जात होते. त्या सातपुड्याच्या पर्वत रांगेमध्ये एका भिल्लाच्या टोळीनं त्यांना गाठलं आणि हैबत बाबांकडची सगळी संपत्ती घेतली गेली. ज्या वेळेला हैबत बाबांकडची सगळी संपत्ती घेतली गेली ना, हैबत बाबा विश्वविख्यात विश्वमाऊली ज्ञानोबरायांचा धावा करत होते. माऊलींचा धावा केला, रात्रंदिवस माऊलींचं भजन केलं, माऊलींच्या चरणावरती साकडं घातलं. देवा, यदा कदाचित या परिस्थितीतून बाहेर पडलो ना तर घरी नाही जाणार देवा, उर्वरित आयुष्य माऊलींच्या चरणावरती समर्पित करीन. योगायोगाने त्या दिवशी त्या भिल्लाच्या टोळीच्या प्रमुखाला मुलगा झाला होता. मुलगा झाला म्हणून तो अतिशय आनंदामध्ये होता. आता मुलगा झाल्यानंतर सर्वांनाच आनंद होतो. तुमच्या इकडे होत असेल ना? आमच्या इकडे होतो बरं का, तिकडे बीड जिल्ह्यात इकडे दौंड सगळीकडे होतो. तुमच्या इकडे होतो का? मुलगा झाल्यानंतर आनंद होतो, मुलगी झाल्यानंतर होत नाही. तसा आनंद त्याला झाला. आनंदाच्या भरात घरी गेला आणि घरी गेल्यानंतर पत्नीला म्हटलं, अगं आपला मुलगा फार दैववान आहे, त्याच्या जन्मदिनाच्या दिवशी आपल्याला भरपूर संपत्ती मिळालेली आहे आणि ज्याच्याकडून मिळालेली ना त्याला मी मारून टाकणार आहे. म्हटलं सांग तुला काय पाहिजे. आता काय पाहिजे म्हटल्यानंतर ती पत्नी जरा धार्मिक कुटुंबातली होती, आध्यात्मिक कुटुंबातली होती. त्या पत्नीनं सांगितलं, त्यांच्याकडची संपत्ती तुम्हाला काय घ्यायची ती घ्या, पण त्यांना मारू नका, त्यांना सोडून द्या. सोडून द्या म्हटल्यानंतर हैबत बाबांना सोडून दिलं गेलं. ज्या वेळेला हैबत बाबांना सोडून दिलं गेलं ना, इथं बसलेले सगळे हैबत बाबा ऐका बर का, हैबत बाबा ऐका. हैबत बाबा घरी नाही गेले. आपल्यातला एखादा असता तर म्हटला असता माझा ना तू घरी वाट पाहतोय, पण ते हैबत बाबा होते. माऊलींच्या चरणावरती गेले, आळंदीला गेले, माऊलींच्या चरणावरती डोकं ठेवलं आणि माऊलींच्या चरणावरती डोकं ठेवून म्हणतायत, येथून या नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा देवा
मेल्याशिवाय आता इथून जाणार नाही. उर्वरित आयुष्य माऊलींच्या चरणावरती समर्पित केलं. देह सुद्धा आळंदीमध्ये ठेवला. परिणाम विश्वविख्यात विश्व मौलिक ज्ञानोबांचा पालखी सोहळा देखील हैबत बाबांनीच चालू केला. आजही तुम्ही आळंदीला जर माऊलींच्या समाधीच्या दर्शनाला गेलात ना, तर माऊलींच्या समाधीच्या दर्शनाच्या आधी आपल्याला हैबत बाबा नावाच्या पायरीचं दर्शन होतं. आजही आपण त्यांच्या नावाच्या पायरीचं दर्शन घेतो म्हणजे ते देवत्वाला प्राप्त झाले. हे कोणामुळे शक्य झालं तर सर्वसामान्य जीवरूपी असणाऱ्या हैबत बाबाचा विश्व मौलिक ज्ञानोबांसारख्या संतांनी उद्धार केला. संत आपल्या जीवनाचा जड जीवाचा उद्धार करत असतात. हा संतांनी आपल्यावरती केलेला उपकार आहे. लक्षात आलं? संताने सारता थोर लाभ झाला. संताने सारता थोर लाभ झाला. संताने सारता थोर लाभ झाला. मोहनी रसला माया दिक संताने सारता थोर लाभ झाला. संताने सारता थोर लाभ झाला. संतांनी केलेला उपकार आहे बघा. लक्षात आलं? तुमच्या देवाचं ऋण समजलं, संतांचं ऋण समजलं. आता तिसरा उपकार या देहावरती या जीवावरती आहे तो म्हणजे पितरांचा, अर्थातच आपल्या मात्या पित्यांचा. मग मात्या पित्यांनी आपल्यावरती कुठल्या पद्धतीचा उपकार केला? लक्षपूर्वक ऐका. संत आपल्या जीवनामध्ये जसा उपकार करतात, देव आपल्या जीवनामध्ये आपल्या देहावरती जसा उपकार करतात, तसा उपकार मायबापांनी आपल्यावरती केला. जिवंतपणे मायबाप आपल्या लेकरांवरती प्रेम करतील याच्यामध्ये काही नवले. मृत्यू पश्चात सुद्धा जगद्गुरु तुकोबराय वैकुंठावरून परत आले. कोणा करता? आपल्या मुली भागीरथी करता परत आले. इतका मोठा उपकार मायबापांनी आपल्यावरती केलेला. याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला. संत महात्मे सांगतात, जगद्गुरु तुकोबराय वर्णन करतात, घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिल्लांपाशी. घार जरी आकाशामध्ये भक्षण करण्याकरता फिरत असली ना, तरी सुद्धा तिचं चित्त आपल्या लेकरांवरती असतं. वरती जरी फिरत असली तरी लेकरांवरती लक्ष ठेवते. ती एक माता असते माईबापांनो. याच्या पुढे जाऊन सांगू. तुम्ही विंचवाच्या मादीचा दृष्टांत जर कधी ऐकला असेल. विंचवाची मादी एकाच वेळी 20-25 पिल्लांना जन्म देते. 20-25 पिल्लांना जन्म दिल्यानंतर त्या 20-25 पिल्लांची भूक भागवण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये नसतं. मग ती अंतःकरणामध्ये असा विचार करते, स्वतःला दोष देते की मी विश्वातली किती अभागी माता आहे की 20-25 लेकरांना जन्म देण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये, पण त्यांची भूक भागवण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही हो. 20-25 पिल्लांची भूक भागू शकत नाही. मग ती 20-25 लेकरं, ती पिल्लं तिच्याकडे किलकिल्या डोळ्याने पाहत असतात. किलकिल्या डोळ्याने पाहणाऱ्या त्या लेकरांकडे ती माता पाहते आणि पाहिल्यानंतर त्या मुलांना सांगते, मी संपले तरी चालन, तुम्ही जगले पाहिजे. मग त्या 20-25 पिल्लांना जन्म दिल्यानंतर ती माता त्यांना सांगते की माझ्या शरीराचं कणकण मांस तुम्ही भक्षण करा. ती 20-25 पिलं त्या विंचवाच्या मादीचं, आपल्या आईचं कणकण मांस भक्षण करतात. एक क्षण असा येतो माईबापांनो, ती विंचवाची मादी तिच्या मांसाचा एक कणही शिल्लक राहत नाही. एक माता आपल्या लेकरांकरता संपून जाते, पण आपल्या लेकरांना जीवनदान देते. हे आपल्या लेकरांवरती केलेला सर्वात मोठा उपकार आहे माईबापांनो. मग या उपकारातून आपण उतराई होऊ नये का? या उपकारातून उतराई झालंच पाहिजे. इतकंच नव्हे तर वारकरी संप्रदायामध्ये फार ज्वलंत उदाहरण येतं 12व्या शतकामधलं. 12व्या शतकात ज्या काळामध्ये विठ्ठलपंत माता रुक्मिणी यांचा विवाह व्हावा आणि विवाह झाल्यानंतर अगदी काहीशा कालावधीमध्येच विठ्ठलपंत रुक्मिणी मातेच्या जवळ येतात आणि रुक्मिणी मातेला प्रश्न विचारतात, अगं रुक्मिणी संन्यास घेऊ का? संन्यास घेऊ का म्हटल्यानंतर असं वाटतं पतिदेव चेष्टा करतायत की काय. पतीच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करावं, हसत मुखाने पुन्हा कामाला लागावं, पुन्हा दुसऱ्या दिवशी यावं, पुन्हा प्रश्न विचारावा. असा एक नाही, दोन नाही, तीन नाही, रोजचा प्रश्न विठ्ठलपंतांचा झाला होता. आता एक दिवस विठ्ठलपंत रुक्मिणी मातेच्या जवळ येतात. रुक्मिणी माता रागवलेल्या अवस्थेमध्ये होत्या. विचारतात, अगं रुक्मिणी संन्यास घेऊ का? रागवलेल्या अवस्थेमध्ये होत्या. म्हणतात, जा, तुम्हाला संन्यासच घ्यायचा आहे ना तर खुशाल घ्या. पडत्या फळाची आज्ञा पाळावी त्याप्रमाणे विठ्ठलपंत गृहस्थ आश्रमामधून संन्यास आश्रमामध्ये प्रवेश करतात. अडवत नाही रुक्मिणी माता. पतीवरती निष्ठा आहे, अपार प्रेम आहे. असं वाटतं आज नाही, उद्या नाही, एक ना एक दिवस नक्की परत येतील.
गावामध्ये कोणी ऋषीवरे आले, कोणी साधू पुरुष आले, त्यांची पूजा अर्चा करायच्या, झाडाला प्रदक्षिणा घालायच्या, पतीची मागणी देवाकडे करायच्या. असे 12 वर्ष उलटून जातात. पण 12 वर्ष उलटून गेल्यानंतर त्या गावामध्ये एक ऋषीवर येतात. ऋषीवर येतात नेहमीप्रमाणे पूजा अर्चा करण्याकरता. ज्यावेळेला रुक्मिणी माता जातात, ऋषीवर्यांची पूजा अर्चा होते. पूजा अर्चा झाल्यानंतर ज्यावेळेला चरण स्पर्श करण्याकरता रुक्मिणी माता खाली वागतात ना, त्यावेळेला ऋषीवर्य आशीर्वाद देतात. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. आशीर्वादाचे बोल कानावरती पडल्याच्या बरोबर डबलपल्या डोळ्याने ऋषीवर्यांकडे पाहतात. डोळ्यात पाणी येतं. ऋषीवर्य विचारतात, बाई ग सुवासिनी दिसतेस, कपाळी कुंकू आहे, डोळ्यात पाणी कशा करता, का रडतेस? त्यावेळेला सांगितलं जातं, कपाळी कुंकू आहे, सुवासिनी, पण डोळ्यात पाणी याच्या करता आलंय की पोटी पुत्र नाही आणि पतिदेवांनी संन्यास घेतलाय. विचारतात, तुझे पती दिसतात तरी कसे, वर्णन तरी सांग, वर्णन तरी सांग. म्हटल्यानंतर वर्णन सांगायला सुरुवात करतात. ओघवती वाणी, सात्विक तेजे, डाव्या बाजूच्या खांद्यावरती तुळशी पत्राचं चिन्ह आहे. वर्णन ऐकल्यानंतर लक्षात येतं की यांना कुठेतरी पाहिलंय, लक्षात येतं. आणि सांगितलं जातं, बाई ग काळजी करू नकोस, तुझे पती नक्की परत येतील. एवढ्या एका वाक्याने इतका आनंद होतो. आनंदाच्या भरामध्ये घरी जातात, आईवडिलांना सांगतात, ऋषीवर्यांनी सांगितलंय तुझे पती नक्की परत येतील. आनंदामध्ये स्वयंपाक करतात. इकडे ऋषीवर त्यांच्या कुटियामध्ये निवासस्थानी जातात आणि विठ्ठलपंत म्हणून साथ घालतात ना, त्यावेळेला विठ्ठलपंत समोर येऊन उभे राहतात. सांगितलं जातं, जोपर्यंत पुत्र ऋणातून मुक्त होत नाहीस ना, तोपर्यंत तुला संन्यास घेता येणार नाही. पुन्हा घरी जा. पुन्हा घरी जातात. पुन्हा आनंदाने संसार करू लागतात. त्या संसार वेलीवरती माई बापांनो, 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 फुले उमलतात. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई नाव सुद्धा इतके गोंडस असतात ना. अरे संसारातून निवृत्त व्हावंसं वाटतंय म्हणून निवृत्त झाल्यानंतर मिळते ते ज्ञान म्हणून ज्ञानदेव. एकदा का ज्ञान प्राप्ती झाली, मार्ग सोपा होतो म्हणून सोपान देव. आणि एकदा का मार्ग सोपा झाला, मिळते ती मुक्ती म्हणून मुक्ताबाई. नाव सुद्धा इतकी गोंडस असतात. पण समाज हा समाज असतो ना. अरे या समाजानं त्यांना हिनवावं, संन्यासाची पोरं म्हणून हिनवावं आणि आई वडिलांच्या अंतकरणाला वेदना व्हाव्यात, वाईट वाटावं आई वडिलांच्या अंतकरणाला. आणि मग एक दिवस ही 4ही भावंड झोपलेली आहेत. गोड दिसणारा निवृत्ती दादा, सोपान काका, चितकला, मुक्ताबाई, ज्ञानदादा, 4ही भावंड झोपलेल्या अवस्थेमध्ये असताना विठ्ठलपंत रुक्मिणी माता जवळ येतात आणि रुक्मिणी माता विठ्ठलपंतांना म्हणतात, मालक, गृहस्थ आश्रम आपण स्वीकारला ना, संन्यास आश्रमामधून गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश आपण केला ना, मग आपण केलेल्या चुकीची शिक्षा आपल्या लेकरांना का बरं दिली जाते? तुम्ही एकदा विचारा ना आळंदीकरांना. अहो माझा मोठा मुलगा निवृत्ती दादा आता 12 वर्षाचा व्हायला लागला. किती दिवस तुम्ही तिरस्कार करणार, किती दिवस आमच्या लेकरांची विटंबना करणार, किती दिवस अवहेलना करणार, तुम्ही एकदा विचारा ना. अहो पवित्र असं आपलं कुळ आहे, ब्राह्मणाच्या कुळात आपण जन्म घेतलेला आहे, ओजस्वी तेजस्वी आपलं कुळ आहे, विवाहाच्या आचारसंहितेमध्ये आपला विवाह संपन्न झालेला आहे, वेदोक्त पद्धतीनं आपलं शिक्षण झालेलं आहे, संस्काराचं बंधन आपल्यावरती लादलेलं आहे. मग काय इतका तिरस्कार करतात आळंदीकर आपला? तुम्ही एकदा विचारा ना आळंदीकरांना. हो ग रुक्मिणी, विचारतो मी. रात्रीच रुक्मिणी मातेचं ऐकलेले विठ्ठलपंत भल्या पहाटे उठले. भल्या पहाटे उठलेले विठ्ठलपंत आळंदीमध्ये गेले. आळंदीतल्या प्रत्येक धर्म मार्तंडांच्या दारावरती जायचे, दोन्ही हात जोडायचे. जीवनामध्ये ध्येय इतकंच एखाद्या याचकासारखे फिरवत होते. आता दुसरं काही नको, शिवरंजनी वाजवा, आता दुसरं काही नको जीवनामध्ये, ध्येय इतकंच आहे. गोड दिसणारा निवृत्ती दादा, गोड दिसणारा माझा सोपान काका, चितकला, मुक्ताबाई आणि गोड दिसणारे माझे 4ही लेकरं, यांच्या जीवनात न्याय मिळावा. दुसरं जीवनामध्ये आता काही नको, एकच मागणी करत होते. सगळ्या धर्मवृंदांच्या दारावरती ज्यावेळेला विठ्ठलपंत फिरले ना, आळंदीतले धर्म मार्तंड धर्मवृंद सांगत होते, विठ्ठलपंत तुम्ही केलेल्या गुन्ह्याला शास्त्रामध्ये न्याय सापडेल असं आम्हाला वाटत नाही हो. विठ्ठलपंत म्हणतात, अहो तुम्ही शोधा ना, सापडेल. तुम्ही पोथ्या वाचा, पुराण वाचा, धर्मग्रंथ वाचा, अहो काहीतरी न्याय सापडेल ना, काहीतरी न्याय सापडेल. म्हटल्याच्या नंतर आळंदीकरांनी निर्णय घेतला की ब्रह्मसभा घ्यायची. ब्रह्मसभा घेण्याचा निर्णय घेतला आणि ब्रह्मसभा घेण्याचा ज्यावेळेला निर्णय घेतला ना, विठ्ठलपंत सिद्धबेटामध्ये आले. सिद्धबेटात आले, झोपडीत आले. झोपडीत आल्यानंतर रुक्मिणी मातेला सांगतायत, रुक्मिणी
तयार आहे बरं का आळंदीकर, आपल्या लेकरांचा न्याय करण्याकरता तयार आहे. इतका आनंद झाला रुक्मिणी मातेला, इतका आनंद झाला. आता माझ्या लेकरांना न्याय मिळेल, आता माझ्या लेकरांची अवहेलना होणार नाही, आता माझ्या लेकरांना समाजात मानानं जगता येईल, सन्मानानं जगता येईल. इतका आनंद झाला रुक्मिणी मातेला. आणि पवित्र असं इंद्रायणीचं तीर आहे माईबापांनो. त्या पवित्र इंद्रायणीच्या तीरावरती ब्रह्मसभा भरली. स्वच्छ इंद्रायणीचं पाणी वाहतय आणि त्या इंद्रायणीच्या तटावरती भली मोठी ब्रह्मसभा. त्या ब्रह्मसभेमध्ये धर्म मार्तंड आलेले आहेत, भले मोठे धर्म मार्तंड धर्म पंडित त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि विठ्ठलपंत दोन्ही हात जोडून याचं का सारखे उभे राहिले. काही नको जीवनामध्ये. दुपारचे 12 वाजले, माईबापांनो शिक्षा नाही. संध्याकाळचे 3 वाजत आले, शिक्षा नाही. सगळ्या पोथ्या वाचल्या, पुराणं वाचली, धर्मग्रंथ वाचली, सगळं काही वाचलं, पण न्याय सापडत नव्हता. तुम्ही केलेल्या गुन्ह्याला न्याय सापडत नाही हो विठ्ठलपंत. साधी गोष्ट आहे माईबापांनो. अरे ज्या गुन्ह्याला न्याय सापडत नाही तो गुन्हा गुन्हा नसेल. जर तो गुन्हा गुन्हा असेल तर त्याच्याकरता काहीतरी न्याय पाहिजे. जर तो अपराध असेल तर त्याच्याकरता काहीतरी दंड पाहिजे. अरे शास्त्रात न्याय सापडत नाही म्हटल्यावर तो गुन्हा गुन्हा असेल का हो. पण विठ्ठलपंत दोन्ही हात जोडून उभे येतो. काहीतरी शिक्षा द्या, काहीतरी शिक्षा द्या म्हटल्याच्या नंतर, पेटी नका वाजू, काहीतरी शिक्षा द्या म्हटल्याच्या नंतर सगळ्या पोथ्या पुराण धर्मग्रंथ सगळं काही वाचलं. दुपारचे 12 वाजून गेले. विठ्ठलपंत म्हणतात जीवनात काही नको. गोड दिसणारा निवृत्ती दादा, सोपान काका, चितकला, मुक्ताबाई यांना समाजात मानानं सन्मानानं जगता यावं इतकंच ध्येय जीवनामध्ये. रात्रीचे 9 वाजत आले. रात्रीच्या 9 वाजेच्या पूर्वी त्या ठिकाणी 2 तासाची स्मशान शांतता ठेवण्यात आली माईबापांनो. 2 तासाच्या स्मशान शांततेनंतर विठ्ठलपंतांना सांगण्यात आलं, विठ्ठलपंत तुम्ही केलेल्या गुन्ह्याला एकच न्याय आम्हाला द्यावा वाटतो, एकच प्रायश्चित्त तुम्हाला आम्हाला द्यावं वाटतं. कोणतं प्रायश्चित्त? देहांत प्रायश्चित्त. विठ्ठलपंत देहांत प्रायश्चित्त म्हणता क्षणी पोटात अन्न नसलेले विठ्ठलपंत खाली पडले माईबापांनो. अरे पोटात अन्न नसलेले विठ्ठलपंत खाली पडतात, पण खाली पडलेल्या माणसाला उठवावं इतकी सुद्धा माणुसकी शिल्लक नव्हती व विठ्ठलपंतांच्या बाबतीमध्ये. अरे एखादा माणूस आपल्या डोळ्यासमोर पडतोय त्याला उठवावं. खाली पडले विठ्ठलपंत. खाली पडलेल्या विठ्ठलपंतांची या निसर्गालाच दया आली. मंद मंद पाऊस चालू झाला. त्या मंद मंद पावसाने विठ्ठलपंत उठतात. दबक्या पावलांनी सिद्ध बेटामध्ये जातात. रुक्मिणी माता विचार करते, आता माझ्या लेकरांना न्याय मिळाला. ज्या अर्थी मालकाला यायला उशीर झाला त्या अर्थी न्याय निवाडा झाला वाटतो. आता माझ्या लेकरांची अवहेलना होणार नाही, आता माझ्या लेकरांची विटंबना होणार नाही, माझ्या लेकरांना समाजात मानानं सन्मानानं जगता येईल. आणि ज्या वेळेला विठ्ठलपंत सिद्ध बेटात आले, मातेनं प्यायला पाणी दिलं. पाण्याचा ग्लास हातात देता क्षणी विठ्ठलपंतांना विचारलं, न्याय झाला का मालक? न्याय झाला का म्हणता बरोबर विठ्ठलपंत म्हणतात, हो ग रुक्मिणी न्याय झाला. हास्याची कळी उमटली ओ रुक्मिणी मातेच्या चेहऱ्यावरती हास्य उमटलं. पण तिला माहिती नव्हतं हे क्षणिक सुखाचं मोजमाप आपल्या घरामध्ये येतंय, ही क्षणिक सुखाची लाट आपल्या घरामध्ये येते. तिला माहिती नव्हतं दुसऱ्याच क्षणाला दुःखाची लाट कोसळली. विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी तुला ऐकायचंय का ग आळंदीकरांनी काय न्याय केला आपल्या लेकरांकरता? हो हो मालक ऐकायचंय. मग ऐक रुक्मिणी, आळंदीकरांनी आपल्या लेकरांना समाजामध्ये मानानं सन्मानानं जगता यावं याच्या करता मला देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली ग रुक्मिणी. देहांत प्रायश्चित्त म्हणता क्षणी पोटात अन्न नसलेली रुक्मिणी माता सुद्धा खाली पडली. खाली पडलेल्या रुक्मिणी मातेला स्वतः विठ्ठलपंतांनी उठवलं. विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी अगं आपण स्वतःहून न्याय मागायला गेलो होतो गो आळंदीकरांकडे. आळंदीकरांनी स्वतःहून आपल्याला ती शिक्षा दिली नाही. अगं स्वतःहून गावकऱ्यांकडे आपण न्याय मागायला गेलो असेल आणि ही शिक्षा जर आपल्याला दिली असेल ना, आता ती शिक्षा आपण भोगली पाहिजे. आता त्या शिक्षेकडे दुर्लक्ष करता कामा नये. आता दिसू नये जना या अवस्थेला आपण प्राप्त झालं पाहिजे रुक्मिणी. त्यावेळेला रुक्मिणी माता म्हणतात, मी सुद्धा तुमच्या सोबत येणार, मी तयार आहे रुक्मिणी. आपल्या लेकरांकरता देहांत प्रायश्चित्त घेण्याकरता मी तयार आहे. म्हणजे मालक जेथे राघव तेथे सीता. रामायणामध्ये सीता मातेला वनवासाची शिक्षा नव्हती,
पण रामासोबत अखंड वनवास जर सीता मातेने सहन केला असेल ना, तर ही रुक्मिणी सुद्धा तुमच्या सोबत येणार मालक. ही रुक्मिणी सुद्धा नाही थांबणार. रुक्मिणी, अगं एक वेळ बाप गेला तरी चालेल ग, पण लेकरांना माय पाहिजे. आणि ही गोष्ट खरी बर का माई बापांनो. एखाद्याच्या जीवनातला बाप निघून गेला ना, तर ती माय त्याच्याकरता बापही होते आणि माय सुद्धा होते आणि त्या लेकरांकरता जीवन जगते. शक्य नाही ओ मालक तुमच्याशिवाय लेकरांसोबत जगणं. मी कशी जगू सांगा ना, मी नाही राहू शकत तुमच्याशिवाय. रुक्मिणी, तुला थांबावं लागेल. अगं रुक्मिणी, हा विठ्ठलपंत जिवंत असताना आपल्या लेकरांना समाजामध्ये कुणी आळंदीत दारात उभं करत नाही ग. हा विठ्ठलपंत गेल्याच्या नंतर प्रेमाचा, जिव्हाळ्याचा, आपुलकीचा, आशीर्वादाचा कोणाचा तरी हात लागेल ना रुक्मिणी. याच्या करता तुला थांबावं लागेल रुक्मिणी. नाही ओ मालक, मी नाही राहू शकत. आता विठ्ठलपंतांच्या लक्षात आलं, रुक्मिणी मातेला आपण जर समजावण्यात वेळ वाया घालवला तर लेकर जागी होतील आणि आपल्याला देहांत प्रायश्चित्त घेता येणार नाही. दोघांचंही जायचं ठरलं. अंतकरण कठोर केलं. सिद्ध बेटाला नमस्कार केला. पांडुरंग परमात्माला प्रार्थना केली. पाकरे हे चिमणे तुझ्यावरी सोडूनी चाललो प्रभू, हे विश्व आम्ही सोडूनी. आता हे विश्व आम्ही सोडून चाललो रे पांडुरंग परमात्म्या. या लेकरांचा भार तुझ्या खांद्यावरती घालतोय. कोणतीही माता आणि कोणताही पिता ज्या वेळेला आपल्या जीवनातले शेवटचे क्षण मोजतात ना माई बापांनो, त्यावेळेला देवाकडे हीच प्रार्थना करत असतात, देवा दुसरं काही नको रे, फक्त माझ्या लेकरांना सुखी ठेव, दुसरं काही नको. प्रार्थना केली. सिद्ध भेटाला नमस्कार करून झोपडीला नमस्कार केला. झोपडीच्या बाहेर निघाले. झोपडीच्या बाहेर आले, पण तुळशी वृंदावनापर्यंत आलेले विठ्ठलपंत रुक्मिणी माता. रुक्मिणी मातेच्या अंतकरणातलं मातृत्व जागं झालं माई बापांनो. मातृत्व असतं ते मातृत्व जागं झालं आणि रुक्मिणी माता धावत पडत पुन्हा एकदा घरामध्ये गेली. घरात गेलेली रुक्मिणी माता बाहेरून विठ्ठलपंत आवाज देतात, रुक्मिणी अगं असं वागू नको ग रुक्मिणी, आपल्याला त्याग करावा लागेल. त्याग आणि समर्पणाशिवाय हे विश्व उभं राहणार नाही. आणि त्याग आणि समर्पणाशिवाय काहीच होत नाही माई बापांनो. एक वाक्य लक्षात ठेवा, जसा हिंदुस्थान स्वतंत्र झाल्याचा इतिहास भगतसिंग राजगुरूच्या रक्तानं लिहिला गेलाय ना, तसा माझ्या वारकरी संप्रदायाचा इतिहास या चार भावंडांच्या समर्पणानं आणि विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांच्या त्यागानं लिहिला गेलाय. म्हणून इतकी वर्ष झाले त्याचा कोणाला कंटाळा आला नाही. इतकी वर्ष झाले त्याचा कोणाला विटाळा आला नाही. अरे आपण 750 वर्ष झाले रूप पाहता लोचनीच म्हणतो. एक गाणं येतं, 2-3 महिने वाचणं निघून जातं. पण 750 वर्ष झाले सुंदर ते ध्यान उभे विटेवरी. किती नाविन्य वाटतं ना रोज सकाळी ऐकल्यानंतर. का? त्याग आणि समर्पण हो, त्याच्या पाठीमागे फार मोठा त्याग आहे. त्यागाशिवाय काहीच होत नाही. रुक्मिणी माता, त्याग करावा लागेल का? दुसऱ्यांदा आतमध्ये गेलेल्या रुक्मिणी माता आतून विठ्ठलपंतांना आवाज देतात, मालक आपण 1-2 दिवसाकरता गावाकरता नाही चाललोय हो मालक, आपलं जीवन संपवण्याकरता चाललोय. एकदा लेकरांचा चेहरा तरी पाहून घ्या. लेकरांचा चेहरा तरी पाहून घ्या म्हटल्यानंतर विठ्ठलपंत आतमध्ये येतात. चारही भावंडांना डोळे भरून पाहिलं विठ्ठलपंतांनी. रुक्मिणी माता सुद्धा डोळे भरून पाहते. निवृत्ती दादाच्या डोक्यावरून हात फिरवते, ज्ञान दादाच्या डोक्यावरून हात फिरवते, सोपान काकाच्या डोक्यावरून हात फिरवते. उद्या माझा निवृत्ती दादा आई म्हणून कोणाला हाक मारेल, उद्या माझा ज्ञान दादा बाबा म्हणून कोणाला हाक मारेल. अरे माझा सोपान तर काही बोलणार सुद्धा नाही हो. माई बापांनो, तुम्ही निवृत्तीनाथ महाराज म्हणतात ऐकलं असेल, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ऐकलं असेल, विश्वमौली ज्ञानोबाराय म्हणतात असं ऐकलं असेल, पण सोपान काका म्हणतात असं कुठं ऐकलं नसेल का? सोपान काका हे ब्रह्म अवस्थेमध्ये असणारं पात्र आहे. लक्षात घ्या बरं का. वैद्यबाबांच्या मुखातले वाक्य दायऱ्या गैऱ्याचं चिंतन नाही सांगत तुम्हाला. ब्रह्म अवस्थेमध्ये असणारं पात्र आहे माझा सोपान. तर कधी काही लागलं तरी मागणार नाही हो. पण माझी मुक्ताबाई, गौर तिचा वर्ण आहे, परखड तिचं बोलणं आहे. कधी काही कोणाला बोललीन समाजाला त्याचा राग आला तर समाज सहन करेल का तिचं बोलणं? विचार करते रुक्मिणी माता. आणि डोक्यावरून हात फिरवता फिरवता रुक्मिणी मातेच्या डोळ्यातले अश्रू मुक्ताबाईच्या गालावरती पडले. मुक्ताबाईच्या गालावरती अश्रू पडले. अश्रू पुसण्याकरता साडीचा पदर पुढे आला हो. ज्या वेळेला साडीचा पदर पुढे आला, गालावरचं पाणी पुसत होती ना रुक्मिणी माता, अंतकरणामध्ये असा विचार करत होती, स्वतःलाच दोष देत होती, स्वतःच्याच मनाला सांगत होती, रुक्मिणी आज तू या लेकरांच्या फक्त गालावरचं पाणी नाही पुसतेस,
तर आज या लेकरांच्या जीवनातलं प्रत्यक्ष मातृत्व आणि पितृत्व पुसण्याचं काम तू करतेस. प्रत्यक्ष मातृत्व पुसलं हो रुक्मिणी मातेने, प्रत्यक्ष मातृत्व. अंतकरण कठोर केलं. विठ्ठलपंत म्हणतात, रुक्मिणी तुझ्या डोळ्यातलं पाणी लेकरांच्या गालावरती पडायला लागलं, लेकरं जागी होतील, आपल्याला जाता येणार नाही. अंतकरण कठोर करून रुक्मिणी मातेचा हात धरला आणि घेऊन गेले इंद्रायणी मातेच्या डोहाकडे. आणि अंतकरण कठोर करून सिद्धपीठाला नमस्कार करून पांडुरंग परमात्म्याला शेवटची प्रार्थना केली. आणि त्या इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी यांनी आपल्या लेकरांकरता देहांत प्रायश्चित्त घेतलं. आपल्या लेकरांकरता इतका मोठा त्याग, इतकं मोठं समर्पण जगाच्या पाठीवर दुसरं कोणीच करू शकत नाही हो. पण ऐका, पुढचे वाक्य माझे लक्षपूर्वक ऐका. विठ्ठलपंत रुक्मिणी माता यांनी त्यांच्या जीवनामध्ये आपल्या लेकरांकरता देहांत प्रायश्चित्त दिलं. हे म्हणणं फार सोपं आहे बरं का माईबापांनो, पण याच्या पुढचा भाग जो आहे ना तो फार कठीण आहे. माईबाप गेल्यानंतर जीवनाची काय अवस्था होती, तुमच्या माझ्या जीवनाची वाईट अवस्था होती, याच्यामध्ये काय नवल आहे. या 4 भावंडांच्या जीवनात सुद्धा तीच अवस्था झाली होती माईबापांनो. एक एक दिवस आळंदीमध्ये काढत होते हो, एक एक दिवस. एक प्रसंग असा आला, दिवाळी 4 दिवसांवर आली होती. दिवाळी 4 दिवसांवर आली म्हणून मुक्ताबाई भल्या पहाटेच उठल्या. दिवाळी 4 दिवसांवरती आली ना, भाऊबीजेला मी माझ्या भावंडांना ओवाळणे ना, त्याच्याकरता काहीतरी गोडाचा स्वयंपाक करावा विचार केला मुक्ताबाईनं. आणि भल्या पहाटेच मुक्ताबाई उठल्या आणि आपल्या आईसोबत सलोख्याचे संबंध असणाऱ्या एका कुंभारीण मावशीच्या दारात गेल्या. कुंभारीण मावशीला आवाज दिला. कुंभारीण मावशी म्हणते, का ग मुक्ते, भल्या पहाटेच आलीस गावात? काही नाही मावशी, माझ्या भावंडांकरता स्वयंपाक बनवण्याचा विचार करते ना, याच्या करता आले. त्यावेळेला कुंभारीण मावशीनं सांगितलं, थांब मुक्ते, थोडा वेळ देते तुला खापर. खापर देते म्हटल्या, पण त्या ठिकाणी ज्या वेळेला उभा राहिले ना यसोबा काका, त्या क्षणी त्या ठिकाणी येतात. यसोबा काका म्हणतात, संन्याशाची कार्टी पहाटेच गावात कशा करता आलीस का मुक्ते? काही नाही काका, दीपावलीचा सण आलाय ना, माझ्या भावंडांकरता मांडे बनवण्याचा विचार करत होते ना, म्हणून आले होते खापर मागण्याकरता. संन्याशाच्या कार्ट्याला गोडाचा स्वयंपाक खावासा वाटतो. मुक्ताबाईच्या कानाखाली मारली यसोबा काकानी. पण ज्या वेळेला मुक्ताबाईच्या कानाखाली मारली ना, 5 बोट गालावरती उमटलेले 5 बोट ज्या वेळेला विश्वमौली ज्ञानोबराय पाहतात, विश्वमौली ज्ञानोबरायांचा क्रोध उत्पन्न होतो. तो उत्पन्न झालेला क्रोध इथपर्यंत जाऊन पोहोचतो, मुक्ते तुला मांडे खायचेत ना, भल्या पहाटे खापर मागण्याकरता गावात गेलीस ना, मग कर स्वयंपाकाची तयारी. अरे दादा, स्वयंपाकाची तयारी मग करेन रे, पण मांडे भाजायचे कुठे सांग ना दादा. मुक्ते, त्याची काळजी तू करू नकोस. स्वयंपाकाची तयारी मुक्ताबाईनं केली. आणि माझ्या मौलींचा अधिकार इतका मोठा माईबापांनो, जठर अग्नीसी हुकुम केला, जठर अग्नी प्रज्वलित झाला. पूर्ण करण्या इच्छा त्या लाडक्या मुक्ताईची, पाठीवरी मांडे भाजले, ज्ञानेश्वर चालले मंद मंद पावले. माझ्या ज्ञानोबरायांनी आपल्या बहिणीची इच्छा पूर्ण करण्याकरता पाठीवरती मांडे भाजले हो. कारण भाऊ भाऊ असतो माईबापांनो, भाऊ कसाही असू द्या, नाही तर कसाही असू द्या, भाऊ भाऊ असतो आणि बहीण बहीण असते. बहिणीच्या जीवनातलं समर्पण सांगू तुम्हाला, ज्ञानोबरायांना सुद्धा 5 वर्षाच्या मुक्ताबाईच्या आशीर्वादानं ज्ञानेश्वरी येता आली हो. म्हणून लक्षात ठेवा, रागवली असेल बहीण तुमच्यावरती, झालं असेल काही, लावा ना तिला प्रेमाने फोन, म्हणा ना एकदा, चुकलं ग ताई माझं. बहीण बहीण असते माईबापांनो. कारण आपल्या आईनंतर आपल्या आई इतकं प्रेम करणारी त्या जगात दुसरी जर कोणती जागा असेल ना, ती फक्त बहीण असते. आणि आपल्या बापानंतर आपल्या बहिणीवरती प्रेम करणारा जर दुसरा कोणता व्यक्ती असेल ना या जगाच्या पाठीवरती, तर तो आपला भाऊ असतो, भाऊ. म्हणून काहीही असू द्या, भावाचं चुकलं तर बहिणीने माफी मागावी, बहिणीचं चुकलं तर भावानं त्या ठिकाणी माफ करून टाकावं. बहीण भावाचं नातं ज्ञानोबराई मुक्ताई सारखं जपावं. त्या ठिकाणी मुक्ताबाई म्हणते, दादा माझ्याकरता पाठीवर मांडे भाजलेस रे तू. पण ज्ञानोबरायांनी विचार केला, काल माझी मुक्ताबाई गावात गेली ना, तर तिच्या कानाखाली मारली यसोबा काकांनी, आता माझ्या मुक्ताईला मी गावात जाऊ देणार नाही. स्वतः भिक्षेची जोडी ज्ञानोबरायांनी आपल्या बगलेमध्ये अडकवली
आणि स्वतः ज्ञानोबाराय भिक्षेची झोळी घेऊन गावात भिक्षा मागण्याकरता गेले हो. माधव शास्त्रीच्या दारात गेले, आवाज दिला, ओम भवती भिक्षाम देही. घरात माधव शास्त्रीची पत्नी होती, बाहेर आली. कोरांना होतो, 2 चपात्या, त्याच्यावरती भाजी माऊलींच्या हातावरती टेकवली. आजही मधुकरी मागण्याची पद्धत आळंदीमध्ये तीच आहे. ती मधुकरी ज्ञानोबांच्या हातावर टेकवली ना, त्यावेळेला वैद्य बाबा म्हणतात, त्या ठिकाणी माधव शास्त्री आले. माधव शास्त्री म्हणतात, का रे संन्याशाच्या कार्ट्या, ज्ञान्या, भल्या पाटेच आमच्या दारात कशा करता आलास रे? हो शास्त्री, काही नाही हो, माझ्या करता नाही पाहिजे मला. ऐका ना शास्त्री, अहो माझ्या करता नाही हो, माझ्या सोपान काका करता सुद्धा नाही, माझ्या निवृत्ती दादा करता सुद्धा नाही. माझी छोटीशी बहिणी ना 5 वर्षाची मुक्ताबाई, त्या मुक्ताबाई करता थोडीशी भाकरी मिळू द्या हो, थोडीशी भाजी मिळू द्या. माधव शास्त्री म्हणतात, संन्याशाच्या कार्ट्याला भूक लागते. माधव शास्त्रींनी कंबरड्यात लाद घातली. माई बापांनो, वैद्य बाबा म्हणतात, ज्या क्षणाला कंबरड्यात लाद घातली ना, ज्ञानोबरायांची हातातली चपाती गटारात पडली. याच्यामध्ये काही नवले हो. ज्ञानोबरायांच्या त्या चपातीवरची भाजी ज्ञानोबरायांच्या तोंडावरती उडाली आणि ज्ञानोबरायांचं अंतकरण दुःखी कष्टी झालं. आता मला जगायचं नाही. जी माझ्या वडिलांची भूमिका, ती माझी भूमिका. एका गल्लीतून ज्ञानोबराय पळत सुटले. निवृत्ती दादानं पाहिलं, माझा ज्ञानोबा एवढा पळत का सुटलाय? दुसऱ्या गल्लीतून निवृत्ती दादा पळतायत, धावत पळत झोपडीपर्यंत आले. सिद्ध बेटात आले. एका ओट्यावरती सोपान काका ध्यानाला बसलेले, दुसऱ्या ओट्यावरून उडी मारली आणि झोपडीत गेले. पाठोपाठ निवृत्ती दादा गेले. निवृत्ती दादा म्हणताय, दादा काय झालं रे, इतका धावत पळत का आलास? काही नाही दादा, आता मला जगायचं नाही. जी माझ्या वडिलांची भूमिका, ती माझी भूमिका. अरे दादा झालं तरी काय? अरे आळंदीमध्ये गेलो होतो भिक्षा मागण्याकरता, भिक्षा मिळू दिली नाही रे दादा. कंबरड्यात लाद घातली. आळंदीकर मारतात रे दादा, आपल्याला मारतात. त्यावेळेला निवृत्ती दादाच्या मुखातलं वाक्य, मायबापांनो, निवृत्ती दादा म्हणतात, मारू दे ज्ञाना, आळंदीकर आपले मायबाप आहेत. काय संतांच्या मुखातले वाक्य असतात ना मायबापांनो. मारलं तरी म्हणावं, आळंदीकर आपले मायबाप आहेत. अरे संत तोची जाणा जगी दया क्षमा ज्याच्या अंगी, संत त्याला म्हणावं. मारलं तरी सुद्धा मारू दे ज्ञाना, आळंदीकर आपले मायबाप आहेत. पण ज्ञानोबरायांचा क्रोध इतका उत्पन्न झाला होता ना, नाही रे दादा, मी आता हा त्रास सहन करू शकत नाही. आता मला जगचे पुरावे सापडत नाहीत बरं का. अनेक इंद्रियाच्या द्वारा त्याच्या प्राणांचं उत्क्रमण होत असतं. कोणाचा प्राण मुखावाटे जातो, कोणाचा प्राण डोळ्यावाटे जातो, कोणाचा प्राण नासिकेतून जातो. अनेक इंद्रियाच्या द्वारा प्राणांचं उत्क्रमण होत असतं. पण ज्ञानोबराय योगी आहेत ना, योगी असल्या कारणानं ज्ञानोबरायांनी आपल्या प्राणांचं उत्क्रमण ब्रह्ममध्यातून करायला सुरुवात केली. पण ज्या वेळेला योगी महात्मे आपल्या प्राणांचं उत्क्रमण करतात, या निसर्गाचं कालचक्र बदलतं. मंद मंद पाऊस चालू झाला, सोसाट्याचा वारा सुटला, ढगांचा कडकडाट झाला, विजांचा गडगडाट झाला आणि एकच कडाडलेली वीज माझ्या मुक्ताबाईनं इंद्रायणीच्या तटावरती पाहिली. इंद्रायणीच्या तटावर पंचे धुवायला गेलेली मुक्ताबाई विचार करते, काय झालं असेल असं? निसर्गाने एवढं रौद्ररूप का धारण केलं असावं? इंद्रायणीच्या तीरावरतीच माझ्या मुक्ताबाईनं पद्मासन मांडलं. पद्मासन मांडून ध्यान केलं आणि ध्यान करून पाहिलं, तिच्या लक्षात आलंय, अरे काहीतरी होतंय, कोणाच्या तरी प्राणांचं उत्क्रमण होतंय. मुक्ताबाईनं ध्यान करून पाहिलं, तिच्या लक्षात आलं, रे दुसरा तिसरा कोणी नसून माझा दादा आहे रे. मायबाप गेल्याच्या नंतर ज्या मांडीवरती हसावं रुसावं ती माझी माऊली, या निर्णयापर्यंत असं काय घडलं असावं का माझ्या दादानं प्राणांचं उत्क्रमण करायला सुरुवात केली. पण मी माझ्या दादाला प्राणांचं उत्क्रमण करू देणार नाही, कारण माऊली फक्त आमच्या 4 भावंडांची माऊली नाहीये, अखंड विश्वाची माऊली आहे. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय. आणि माऊली खरंच माऊली आहेत बरं का माईबापांनो. ज्ञानोबरायांच्या समाधीवरती तुम्ही नतमस्तक व्हा. या जगातलं कुठलंही दुःख माऊलींच्या चरणावरती सांगा, त्या समाधीवरती सांगा. त्या दुःखातून मार्ग दाखवल्याशिवाय राहणार नाहीत माझ्या माऊली. कारण अशी तशी समाधी नाही ती, विश्वात एकमेव समाधी जिला संजीवन म्हणतात. आजही ती संजीवन आहे, आजही तिच्यामध्ये तितकी ताकद आहे. आळंदीमध्ये राहणाऱ्या साधकांना विचारा तुम्ही, त्यांना माऊली का म्हणतात? आजही आळंदीमध्ये राहणारा एकही साधक उपाशी राहत नाही. ताकद माझ्या विष्णू माऊली ज्ञानोबरायांची. म्हणून त्या साधकांना माझे माऊली ना असे ओढतात, खेचतात माझे माऊली. फार मोठ्या लहरी आहेत. माऊलींचा समाधी सोहळा तुम्ही जर कधी अनुभवला ना, माऊलींच्या समाधी सोहळ्याला गेलात ना, तर साधकाच्या डोळ्याला धारा लागतात.
का लागतात धारा? उपासना त्याच्या जीवनामध्ये केलेली, माऊलींवरती, माऊलींच्या चरणावरती सांगितलेलं दुःख आहे, म्हणून त्या लहरी इथपर्यंत जाऊन पोहोचतात त्या साधकाच्या. माऊली खरंच माऊली आहेत माई बापांनो. ही फक्त माझी माऊली नाही, ही माझ्या सोपान काकाची माऊली नाही, माझ्या निवृत्ती दादाची माऊली नाही, अखंड विश्वाची माऊली आहे ना. माझ्या माऊलींना प्राणांचं उत्क्रमण करू देणार नाही. आणि मुक्ताबाईनं पद्मासन मांडलं आणि आपल्या सुद्धा प्राणांचं उत्क्रमण करायला सुरुवात केली. काय प्रेम आहे ना बहीण बाबाचं. आपल्या सुद्धा प्राणांचं उत्क्रमण केलं आणि उत्क्रमण करून वैद्य बाबा म्हणतात सम्राट शक्तीच्या द्वारा, सुप्त शक्तीच्या द्वारा, निना शक्तीच्या द्वारा पूर्ण मुक्ताबाईनं तिथं जी पहिली हाक मारली ना, ती हाक करण्याकरता आपल्याला निघायला हवं. आणि पुन्हा एकदा ही भावंड आळंदीला येण्याकरता निघाली. मजल दरमजल करत आळंदीकडे येत असताना आपल्या जवळ एक नेवासा नावाचं गाव लागतं. त्या नेवासा नावाच्या गावापर्यंत आली. रात्रीच्या वेळेला पोहोचली. मंद मंद पाऊस चालू होता. त्या पावसामध्ये आश्रा कुठं घ्यायचा, रात्री पुरता निवारा कुठं घ्यायचा म्हणून एका मस्जिदीमध्ये गेले. त्या मस्जिदीत काजी होता. काजीनं विचारलं, बच्चो आप कौन है? बोले हम हिंदू है. हिंदू हिंदू है? हिंदू है तो यहाँ किस लिए आए? जाओ तुम्हारे मंदिर जाओ. काजी साहब, क्या मस्जिद सिर्फ मुस्लिम की हो सकती? गेंडा थोड़ा सा. मस्जिद सिर्फ मुस्लिम की हो सकती है, हिंदू की नहीं हो सकती. हाँ हाँ बच्चों, यहाँ मुस्लिम के अलावा कोई ठहर नहीं सकता. जाओ तुम्हारे मंदिर जाओ. काजी साहब, अहो आमच्याकडे बदलण्याकरता कपडे नाही तो, बाहेर पाऊस चाललाय, आम्हाला रात्री पुरता आसरा द्या, सकाळ झाली की आम्ही निघून जातो. नहीं नहीं बच्चों, यहाँ मुस्लिम के अलावा कोई ठहर नहीं सकता. ये मस्जिद सिर्फ मुस्लिम की है. जाओ तुम्हारे मंदिर जाओ. मंदिर जाओ म्हटल्याच्या नंतर माऊली म्हणतात, ये मस्जिद खुद बताएगी किसकी? त्या दगडा मातीच्या मस्जिदीला माझ्या माऊलीने प्रश्न विचारला, ए मस्जिद तू किसकी है? तू किसकी है म्हटल्याच्या बरोबर 3 वेळा त्या दगडा मातीच्या भिंतीमधून आवाज आला, मैं हिंदू की हूं, मैं हिंदू की हूं, मैं हिंदू की हूं. तो आवाज ज्या वेळेला काजीच्या कणापर्यंत पोहोचला ना, काजीच्या लक्षात आला हा अधिकार सामान्य नाही. माऊलींच्या चरणावरती गडाबडा लोळायला लागला, लोटांगण घ्यायला लागला. माऊलींच्या चरणावरती लोटांगण घेतलं काजीनं. आणि त्याच नेवासा नावाच्या गावामध्ये माझ्या विश्व माऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. अखंड विश्वाचं तत्वज्ञान खुलं केलं. अरे कशी लिहिली ऐका. मेलेल्या माणसाला जिवंत करून माझ्या विश्व माऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. पण आपण ती जिवंतपणी वाचत नाही. आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे, म्हणून जिवंतपणी ती ज्ञानेश्वरी वाचा. माझ्या माऊलींना 56 भाषा येत होत्या. 56 भाषेचा केलासे गौरव, पण 56 भाषेत ज्ञानेश्वरी नाही लिहिली. ही आपल्यावरती सगळ्यात मोठी केलेली कृपा आहे. संस्कृत भाषेत लिहिली असती तर सर्वसामान्यांना तिचा उपभोग घेता आला नसता. अरे उर्दू भाषेत लिहिली असती तर आपल्याला उपभोग घेता आला नसता. प्राकृत मराठी भाषेत माझ्या विश्व माऊली ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. आपल्यावरती केलेली सगळ्यात मोठी कृपा आहे, म्हणून ती ज्ञानेश्वरी अभ्यासा. जिवंतपणी कधीतरी त्या ज्ञानेश्वरीच्या ओवींना होऊ द्या तुमच्या मुलाचा मुलीचा स्पर्श बोटांचा. अरे ज्या दिवशी तुमच्या घरातल्या लेकराचा स्पर्श त्या ज्ञानेश्वरीच्या ओवीला होईल ना, त्या दिवशी ती ज्ञानेश्वरीची एक ओवी तुमच्या जीवनाला कधी स्पर्श करून निघून जाईल आणि तुमच्या जीवनाचा उद्धार करेल ना, तुम्हालाही समजणार नाही. हा माझ्या जीवनात आलेला अनुभव आहे. हे एका वारकऱ्याचं ब्रीद आहे माई बापांनो. काय लायकी होती महाराष्ट्रातल्या कीर्तनकाराची. अरे कोणी चपले जवळ सुद्धा उभा केलं नसतं, पण इतकं मोठं वैभव. आज डॉक्टर, इंजिनियर, इंग्लिश बोलणारे लोक कीर्तनकाराच्या पाया पडतात. इतकं मोठं वैभव कशामुळे शक्य झालं? अरे हे संतांच्या शब्दाची ताकद आहे, संतांच्या विचारांना केलेला सलाम आहे. आमचं काही नाहीये याच्यामध्ये. हा वारकऱ्याचा जो पोशाख आहे ना, या पोशाखांना दिलेला मान येतो. ही कृपा माझ्या विश्व माऊली ज्ञानोबरांनी केलेली आहे. म्हणून कधीतरी तो ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ अभ्यासा. रात्रीच्या 10-10:30 वाजता तुमच्या मुलीच्या हातामध्ये 10:30चा मोबाईल येतो आणि तुमच्या घरातली 15-16 वर्षाची मुलगी गावातल्या व्यासपीठावरती, गावातल्या स्टेजवरती कंबर हलवत नाचते. एकदा त्या मुलीनं म्हणावं त्या गुरुजीला, का ओ गुरुजी तुमची लेक नाचवाल का हो स्टेजवरती?
या महाराष्ट्राच्या मातीतली संस्कारी कुटुंबातली लेक आहे. कंबर हलवी स्टेजवरती नाचणार नाही गुरुजी. सांगायचं असेल तर छत्रपती शिवराय सांगेल, सांगायचं असेल तर राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब सांगेल, सांगायचं असेल तर अहिल्यादेवी होळकर सांगेल. अरे म्हणावं तुमच्या घरातल्या मुलींना असे संस्कार तिच्यावरती करा. आणि ज्यावेळी तुमच्या गावातली एखादी मुलगी तुम्ही विदा कराल, ज्यावेळी 18 वर्षानंतर तिचं लग्न होईल, तिच्याकडून पारायण करून घ्या 18 वर्षापर्यंत तुमच्या गावातल्या सप्त्यात. आणि ज्या वेळेला ती मुलगी नांदायला निघेल ना, जात असताना त्या मुलीच्या सासरच्यांना म्हणा मी 5 मिनिटात आले. त्या मुलीच्या आईनं घरात जावं, घरात गेल्यानंतर कुठं जावं, देवघरात जावं, देवघरामध्ये ठेवलेला तो ज्ञानेश्वरी नामाचा ग्रंथ हातामध्ये घ्यावा, त्या सासरच्या सासूच्या हातामध्ये द्यावा आणि सांगावं अहो आमच्या गावातल्या सप्ताहामध्ये पारायण करणारी आमची लेक आहे हो, तुमच्या घराचं गोकुळ केल्याशिवाय राहणार नाही. सांगावं तुम्ही, अभिमानानं सांगावं. का माझा बाप गावामध्ये आनंदाने सांगायचा, छाती उंच करून सांगायचा, अरे माझी ही मुलगी नाही, माझा हा मुलगा आहे, मुलगा माझा हा चतुर पक्षी म्हणायचे. आणि हा पक्षी ज्या घरात जाईल ना त्या घराचं कल्याण होईल. काय सांगत होता बाप माझा? माझ्या बापाला माहिती होतं माझी लेक ज्या घरात जाईल त्या घराचं कल्याण करील. माझी लेक रोज सकाळी शाळेमध्ये जाताना तो ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ हातामध्ये घेते, रोज 10-5 ओव्या वाचते आणि मग शाळेमध्ये जाते. माहिती होतं बापाला माझ्या. विचार करा कधीतरी तुमच्याही बापाने म्हणावं असं, माझी लेक ज्या घरात जाईल त्या घराचं कल्याण होईल. सांगावं तुमच्या बापाने जगाला, अभिमानानं सांगावं. असे संस्कार असावे हो. आजही या कलियुगामध्ये आपण म्हणतो आपल्या घरात ज्ञानोबराय जन्माला यावे, तुकोबराय जन्माला यावे, छत्रपती शिवराय जन्माला यावे. अरे का नाही येणार? ज्ञानोबरायांची संजीवन समाधी आळंदीमध्ये असेल तर आजही ज्ञानोबराय जन्माला येतील. पण संस्कार करणारी, उपदेश करणारी 5 वर्षाची मुक्ताबाई होणं गरजेचं आहे. ज्ञानोबराय येतील हो, तुम्ही मुक्ताबाई कुठून आणणार? 5 वर्षाची मुक्ताबाई उपदेश करणारी आधी आपल्या घरात आणा. 5 वर्षाच्या मुक्ताबाईनं उपदेश केला. 5 वर्षाच्या मुक्ताबाईच्या आशीर्वादानं ज्ञानोबरायांना ज्ञानेश्वरी लिहिता आली. इतकंच नव्हे तर आपल्या घरात तुकोबराय जन्माला यावे. आपण अपेक्षा करतो तुकोबराय येतील, पण तुकोबरायांची आवली होणं गरजेचं आहे. आवली कुठून आणणार? अरे तुकोबरायांची आवली होणं म्हणजे आपल्या जीवनातला पतिव्रता धर्म निभावणं हो. पतिव्रता धर्म माझ्या आवलीनच निभवावा. अरे घरात अन्न नाही, घरातली मुलगी, घरातली स्त्री अन्न करता मरती, दारातला बैल वैरण करता करता मरतो. त्याच्या सोबत माझ्या आवडीनं संसार थाटावा. किती मोठं समर्पण आहे ना तिच्या जीवनातलं, किती मोठा त्याग आहे. आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये माईबापांनो जितकं समर्पण या स्त्रियांनी केलं ना, एवढं समर्पण जगाच्या पाठीवर कुणीच करू शकत नाही बरं का. इतकं मोठं समर्पण आहे, इतका मोठा त्याग आहे हा जिजाबाईच्या जीवनातला. 2 जिजाबाईनं या महाराष्ट्राच्या मातीत समर्पण केलं. एका जिजाबाईनं या महाराष्ट्राच्या माती करता छत्रपती शिवराय दिले आणि दुसऱ्या जिजाबाईनं आपल्या वारकरी संप्रदाया करता जगद्गुरु तुकोबराय दिले. जगद्गुरु तुकोबराय हे स्त्रियांच्या जीवनामध्ये केलेलं समर्पण आहे. म्हणून मला असं वाटतं आजही या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शिवराय तुम्ही पुन्हा जन्माला या असं आपण म्हणतो. अरे छत्रपती शिवराय जन्माला येण्याची अपेक्षा करतो. राजे तुम्ही पुन्हा या. अरे का त्या राजाची गरज आपल्याला भासायला लागली? आज या महाराष्ट्राच्या मातीमध्ये बदलापूर सारख्या घटना घडायला लागल्या. मंदिराची मंदिरं उद्ध्वस्त व्हायला लागली, कुटुंबाची कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागली. 18व्या शतकामध्ये ज्या घटना घडत होत्या त्या घटना घडायला लागल्या आणि म्हणून त्या राजाची गरज आपल्याला भासायला लागली. म्हणून मला असं वाटतं आपल्या भारत सरकारने जी लाडकी बहीण योजना काढली ना, त्या लाडक्या बहीण योजनेची गरज नाही आपल्या महाराष्ट्राला. आपल्या महाराष्ट्राला माझी लाडकी बहीण सुरक्षा योजनेची गरज आहे. छत्रपती शासनाची गरज आहे. ज्या दिवशी या महाराष्ट्राच्या मातीत छत्रपती शासन येईल ना, ज्या दिवशी टकमक टोकावरून कडे लोटासारखी शिक्षा या महाराष्ट्राच्या मातीत होईल ना, त्या दिवशी या घटना थांबतील बदलापूर सारख्या. म्हणून गरज आहे ती काळाची. मी कोण्या पक्षाची नाही, कोण्या पक्षाचा प्रचार करत नाही. फक्त अंतःकरणाची तळतळे या महाराष्ट्राच्या मातीत अशा घटना घडून. आमचा एकच पक्ष आहे, हरिनामावरती लक्ष. नाही तर तुम्ही म्हणाल ताई या पक्षाच्या, ताई त्या पक्षाच्या. आम्हाला गरज नाही कोण्या पक्षाची. वारकरी संप्रदायानं दिलेलं एवढं मोठं वैभव आहे, वैभवात जगण्याची सवय आहे आम्हाला. हा म्हणून माझी एकच विनंती आहे, ज्ञानोबराय तुकोबराय छत्रपती शिवराय आपल्या घरात जन्माला येतील.
संस्कार करणारी राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब अहिल्यादेवी होळकर प्रतिभाताई पाटील आपल्या घरात जन्माला घाला. अरे प्रतिभाताई पाटीलने अखंड हिंदुस्थान खेळल्या पण डोक्यावरचा पदर कधी पडू दिला नाही. हे महाराष्ट्राच्या लेकीचे असणारे संस्कार आहेत. ते संस्कार प्रत्येक लेकीमधून दिसले पाहिजे, तेव्हा हा महाराष्ट्र पुन्हा एकदा घडेल. म्हणून सांग सांगायचं तात्पर्य, संतांनी आपल्यावरती केलेला उपकार तुमच्या लक्षात आला, देवानं केलेला उपकार लक्षात आला. त्याचप्रमाणे आपल्या माईबापांनी आपल्यावरती जे ऋण केलं, पितरांनी आपल्यावरती जो उपकार केला, तो उपकारही तुमच्या लक्षात आला. आता सांगायचं तात्पर्य एकच आहे, जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात या सगळ्या ऋणामधून आपण मुक्त झालं पाहिजे. मग याच्यामधून मुक्त होण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही काय केलं, तर तुकोबाराय सांगतात पिंडपदावरी दिला आपुलिया करी, माझे झाले गयावर जाण, फिटले पितरांचे ऋण. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या ऋणामधून मी मुक्त झालो, पण मुक्त होण्याकरता तुम्ही काय केलं, तर तुकोबाराय म्हणतात केले कर्मांतर, बोंब मारिली हरिहर. हरी आणि हर या नामाचा उच्चार मी रात्रंदिवस केला. खऱ्या अर्थानं शास्त्र सांगतं की या ऋणातून मुक्त होण्याकरता एकतर पहिली गोष्ट कर्मांतर करावं, आपल्या घरामध्ये पिंडदान करावं. आपली परिस्थिती असेल चांगली असेल तर खऱ्या अर्थाने आपल्या घरात घर गाडी बंगला प्रॉपर्टी सगळ्या गोष्टी असतील आणि सुख जर लागत नसेल तर ब्राह्मण आपल्याला सांगतात तुम्हाला कोणता दोष लागलाय, त्रिपिंडी दोष लागलाय. मग या त्रिपिंडी दोषातून मुक्त होण्याकरता काय करावं, तर खऱ्या अर्थाने गरुड पुराण सांगतं त्रिवेणी संगमावरती जा, त्या ठिकाणी जाऊन पिंडदान केल्याने तुम्ही त्या ऋणामधून मुक्त व्हाल. तो दोषामधून तुमचा दोष मुक्त होईल. परंतु तुमची परिस्थिती नसेल तर दुसरा पर्याय गरुड पुराणानं आपल्याला सांगितला, आपल्या घरावरती भाताचे 3 पिंड करायचे. 11 वाजून 32 मिनिटापासून 12 वाजेपर्यंत जर त्याला काकस्पर्श झाला तर त्रिपिंडी दोषातून मुक्तता. आणि हाही पर्याय तुम्हाला नाही जमला तर ज्ञानोबराय सांगतात ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ, पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. ज्या ज्या घरामध्ये हरिपाठ होतो त्या त्या घरातल्या पूर्वजांचा मार्ग सोपा करण्याची ताकद माझ्या ज्ञानोबरायांच्या हरिपाठामध्ये. आणि हेही तुम्हाला नाही जमलं तर हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जेवाच्या तया मोक्ष. शेवटी कुठं आलं, हरी हरी हरी. मग जगद्गुरु तुकोबाराय काय म्हणतात, हरी आणि हर याच नामाचा उच्चार मी रात्रंदिवस केला. परिणाम काय झालं तर तुका म्हणे माझे, 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 तुका म्हणे माझे. भार उतरले बोझे, भार उतरले बोझे, माझे झाले दयावरी जा.
पितराजे पितराजे पितरा पितरा नामचिंतन केल्यानंतर आपण जर त्या ऋणातून मुक्त होऊ इतकी मोठी ताकद त्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये असेल तर मला असं वाटतं आपण सर्वांनी ते भजन केलं पाहिजे. सर्वांनी दोन्ही हात वरती करायचे, बसलेले मागे बसलेले उभे राहिलेले सर्वांना ज्यांना ज्यांना हात येत त्यांनी पखवाजे सोडून बरं का, नाही तर पखवाज बंद पडेल. घेतले का? राहू द्या असेच आता तास 2 तास मी चहा घेऊन येतो तोवर करा भजन. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई एक काळी एक रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय 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 विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई हरि 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 जय 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 हरि जय जय विठोबा रखुमाई जय 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 हरि जय 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 विठोबा रखुमाई हरि 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 जय 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 हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय विठोबा. गोष्टी महिन्याच्या 20-25 तारखा फार मोठं वैभव संप्रदायानं दिलं, पण एकच खंत जीवनामध्ये माझ्या आहे, माझा बाप जिवंत नाहीये. हे सगळं विश्व पाहण्याकरता फार मोठं दुःख आहे माईबापांना. माऊली म्हणतात ना, मी माझ्या जीवनामध्ये निर्जीव अशी भिंत चालवली, मी माझ्या जीवनामध्ये रेणामुखी वेद बोलवला,
मी माझ्या जीवनामध्ये ज्ञानेश्वरी सारखा विराट ग्रंथ लिहिला आणि या सगळ्या गोष्टीचं कौतुक करणारी माझी आई रुक्मिणी माता आणि माझे वडील विठ्ठलपंत जिवंत नाहीत ना, याचं मला फार मोठं दुःख वाटतं. तसा माझा बाप माझ्या जीवनात जिवंत नाही ना, हे फार मोठं दुःख आहे माई बापांनो. तुमच्या माझ्या जीवनात दुःख व्यक्त करू याच्यामध्ये काही नवल आहे. अखंड हिंदुस्थानचे छत्रपती असणारे शिवराय ज्यावेळेला रायगडावरती राज्याभिषेक सोहळा संपन्न होत होता ना, राज्याभिषेक सोहळ्याच्या वेळी 32 मण सोन्याचं सिंहासन तयार केलं गेलं. भव्य असा रायगड त्यांच्याकरता बांधला. पण राज्याभिषेक सोहळा समारोपाकडे जाताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. रडतायत. छत्रपती शिवरायांच्या डोळ्यात पाणी मासाहेबांनी पाहिलं आणि जिजामाता विचारतायत त्या ठिकाणी, शुभा 32 मण सोन्याचं सिंहासन तुझ्याकरता तयार केलंय रे, तुला आवडलं नाही का? एवढा भव्य रायगड तुझ्याकरता बांधलाय, तुला आवडला नाही का? मातोश्री, एवढा भव्य रायगड बांधलाय, अखंड हिंदुस्थानचं मालकत्व माझ्या हातामध्ये येणार आहे. या 32 मण सोन्याच्या सिंहासनावरती बसल्यानंतर या हिंदुस्थानचा मालक मी होणार आहे. पण ऐका ना मासाहेब, हे मालकत्व पाहण्याकरता तुमच्या कपाळावरचे कुंकू, तुमचं मालक जिवंत नाहीत ना, याचं मला फार मोठं दुःख वाटतं. फार मोठं दुःख. हे फार मोठं दुःख असतं माईबापांनो जीवनातलं. माझा बाप जोपर्यंत जिवंत होता, बापाची फार इच्छा होती मुलीनं कीर्तन करावं, प्रवचन करावं. लहानपणापासून वारकरी संप्रदायाचे संस्कार त्यांनी केले. प्रत्येकावरती, चौघांवरती सुद्धा वारकरी संप्रदायाचे संस्कार केले. का? कोणीतरी कीर्तनकार व्हावं. पण दुर्भाग्य माझं असं, वडिलांची परिस्थिती नव्हती आळंदीला जाण्याइतकी. परिस्थिती नव्हती म्हणण्यापेक्षा प्रत्येक बाप आपल्या मुलीकरता दूरदृष्टीनं विचार करत असतो. आळंदी आपल्या गावापासून एवढी लांब आहे, अचानक तिकडं काही घडलं, इतक्या अर्जंटमध्ये आपण जाऊ शकतो का? गावातल्या 1-2 मुली गेल्या, अगं त्यांची परिस्थिती आहे, त्यांच्या घरी 4 व्हीलर गाडी आहे, 2 व्हीलर गाडी आहे, अचानक काही झालं तर ते जाऊ शकतात. माझ्यासारखा बाप नाही होऊ शकत. हे बापाची दूरदृष्टी असते. तो विचार माझ्या बापानं केला. परिस्थिती नव्हती असं नाही, बापाची परिस्थिती असती, आपल्या लेकराकरता काही पण करतो बाप. परिस्थिती नसली ना, ओसणं पासणं करीन, कर्ज काढीन, काही पण करीन, पण त्या मुलीचं स्वप्न पूर्ण करत असतो बाप. पण दुर्भाग्य असं, जाता आलं नाही आळंदीला. पण ज्या वेळेला त्या मुली आळंदीला शिक्षण घेऊन गावात परत आल्या, 2 मैत्रिणी होत्या गावातल्या, त्यांचे वडील वडिलांना म्हणायचे तिलाही तुम्ही आळंदीला टाका. ज्या वेळेला त्या परत गावात आल्या, त्यांचं गावामध्ये कीर्तन झालं ना, अक्षरशः नाना रडत होते. सगळ्यांना माहिती किती प्रेम होतं त्यांचं माझ्यावरती, शब्दात नाही वर्णन करू शकत. आज प्रत्येक त्यांना ओळखणारा प्रत्येक माणूस या मंडपात बसलेला आहे. इकडं आत्या बसलेल्या आहेत, मीनाताई बसलेली आहे, सगळ्या माझ्या मावशीच्या मुली, पाठीमागे आमचे गणेशदाजी, त्यांचं तर फार जिव्हाळ्याचं नातं होतं. दाजी रानात निघाले ना की घराकडून यायचे, नाना चला रानात, एवढं जिव्हाळ्याचं नातं होतं. आणि त्यांच्याच पाशी म्हणायचे, दाजींजवळ नाना म्हणायचे, खरंच माझी सोनी आहे ना, चतुर पक्षी आहे, चतुर, ज्या घरात जाईल ना त्या घराचं कल्याण होईल, बाप म्हणायचा. विचार करा, तो बाप हा जीवनात नाहीये. शबासकीची ताप देणारा बाप ज्या वेळेला आयुष्यात नसतो ना माईबापांनो, त्याची उणीव या जगातला कुठलाच व्यक्ती भरून काढू शकत नाही. मी तुझ्या बापासारखं म्हणणारे खूप येतो. आणि संप्रदायाने एवढं मोठं वैभव दिलं, त्या बापा इतकं प्रेम करणारे माणसंही माझ्या जीवनामध्ये लाभले. तो बाप नाही, पण ही फार मोठी समाधानाची गोष्ट नाही माझ्याकरता. आज खराडे बाबांसारखे अगदी बापा इतकं प्रेम करतात माझ्यावरती. आणि मी पण महाराष्ट्रभर फिरत असताना प्रत्येक दिसलेल्या पुरुषामध्ये त्या बापाचं प्रेम कुठं मिळतंय का या शोधामध्ये असते. पण तुमच्या माहिती करता सांगते, आज या नारदाच्या गादीवरती मी उभी ना, त्याचं कारण बाप आहे. तुम्हाला आत्तापर्यंत कधी सांगितलं नाही, पण आज सांगते. ज्या दिवशी माझा बाप माझ्या जीवनातून निघून गेला, तुम्हाला माहिती मी 10वी मध्ये होते. 10वीत असताना 10 दिवस पूर्ण झाले अपघातात, मग त्यांचा मृत्यू झाला. 10 दिवस पूर्ण झाल्यानंतर दशक्रियाविधीच्या ठिकाणी पिंडदान चालू होतं. पिंडदानाच्या वेळेला ब्राह्मण सांगतात की जीवनात काहीतरी संकल्प करा. 1 वर्षापुरता संकल्प असतो मायबापांना लोकांचा. कुणी चहा सोडून देतं, कुणी पुरणपोळी सोडून देतं, वेगळे वेगळे पदार्थ न खाण्याचा संकल्प असतो. पण मी तिथं विचार केला की आपल्या बापाकरता आपल्याला 1 दिवसापुरता संकल्प नाही करायचा, 1 वर्षापुरता सुद्धा नाही करायचा, 1 महिन्याकरता सुद्धा नाही करायचा, संपूर्ण आयुष्यभरा करता त्या बापासाठी संकल्प करायचा आहे. आणि त्या पिंडदानाच्या साक्षीनं मी म्हटलं, नाना
तुमची इच्छा होती ना तुमच्या मुलीनं कीर्तन करावं, प्रवचन करावं, तुमचं लेकरू असं कीर्तन करेल, तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तुम्हाला आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तो संकल्प करा अर्थाने आज त्या बापाच्या आशीर्वादानं आणि माऊलींच्या कृपेनं पूर्णत्वाला जातोय. खरोखर मला आज असं वाटतंय तो बाप ज्या ठिकाणी असेल ना त्या ठिकाणी त्या बापाला आनंद होत असेल. माझं कीर्तन समाजाला आवडेल नाही आवडेल, पण त्या बापाला आणि त्या भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याला जरी कीर्तन आवडलं ना तरी कीर्तन सार्थकी झालं. कारण आज जेवणामध्ये कीर्तन करत असताना या नारदाच्या गादीवरती जेव्हा रोज उभी राहते ना, संकल्प एवढाच आहे जीवनातला, या विना काही नको एवढे दे पांडुरंगा, या साठी मांडीला तुझ्या दारात हा दंगा. एवढा करता हा सगळा अट्टहास केला आहे की त्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या बापाचं स्वप्न माझ्या हातून पूर्ण होऊ दे. शेवटच्या श्वासापर्यंत माझा एक एक क्षण जीवनातला त्या बापाचं स्वप्न पूर्ण करण्याकरता असावा. माझा शेवटचा श्वास या नारदाच्या गादीवरती असावा. आणि नक्कीच मला वाटतं ती इच्छा माझ्या जीवनातली पांडुरंग परमात्मा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या वेळेला एखादा साधक आपल्या जीवनामध्ये निस्वार्थी भावनेनं संप्रदायाची सेवा करतो ना, आपल्या जीवनातला अंतिम काळ येईल ना, त्यावेळेला विश्वमाऊली ज्ञानोबरायांना आपलं जीवन जगणं असं असावं, ज्ञानोबरायांना आवडावं, कधीतरी तुकोबरायांना आवडावं, आणि अंतिम काळ जवळ यावा तेव्हा ज्ञानोबरायांनी म्हणावं, अरे घ्या रे त्या लेकराला, त्याने आयुष्यभर माझी सेवा केली, संप्रदायाची उपासना केली. म्हणावं ज्ञानोबरायांनी असं जीवन असावं मायबापांनो. म्हणून विनंती एकच करते, त्या मायबापाची सेवा करा. माय ती माय असते, बाप तो बाप असतो. ज्याच्या जीवनातली माय जाते ना तो प्रत्येक व्यक्ती म्हणत असतो, काय म्हणतो सांगू, आई तुझा हात हवा होता सदा माझ्या उशावर, आई तुझा हात हवा होता सदा माझ्या उशावर, थापटून मला झोपवायला अचानक जाग आल्यावर, आई तू काय इतक्या लवकर सोडून गेलीस ग गाव माझं, आई तू काय इतक्या लवकर सोडून गेलीस ग गाव माझं, आई बिना पोर असं घेतात ग लोक नाव माझं, ए आई अगं वर वरच्या पदार्थाची मला चवच लागत नाही, काय करू आई तुझ्या प्रेमाविना तुझ्या मायेविना माझी भूकच भागत नाही. त्या मायेच्या प्रेमाशिवाय आपल्या जीवनातली भूक भागत नसते. ज्याच्या जीवनातली जाते ना त्याला कळतं मायबापांनो. म्हणून जिवंतपणे तो बाप समजून घ्या, जिवंतपणे ती माय समजून घ्या. शेवटी या मातेला श्रद्धांजली म्हणून मला असं वाटतं, आपल्या वरती ज्या मायबापांनी संस्कार केले, ज्यांनी आपल्याला लहान असं मोठं केलं, त्याच मायबापाच्या पोटी पुन्हा एकदा जन्माला यावं ही मागणी भगवंताकडे करावी. निश्चितच तुम्ही श्रीमंताच्या पोटी जर जन्माला आला, रतन टाटा अंबानीच्या पोटी जन्माला येऊन तुम्ही पैशानं श्रीमंत व्हाल, जरूर व्हाल. पण तुम्हाला संस्कारानं श्रीमंत जर व्हायचं असेल तर ज्या माईबापाच्या पोटी जन्माला येऊन तुम्ही तुमच्या जीवनाची सार्थकता करून घेतली, तुमच्या जीवनात संस्काराची शिदोरी त्या माईबापाने दिली, त्याच माईबापाच्या पोटी पुन्हा एकदा जन्माला यावं ही मागणी भगवंताकडे करावी. म्हणून ह्या मातेला शेवटची श्रद्धांजली म्हणून मला काही शब्द आठवतात. हंबरून वासर आले चाटती जेव्हा गाय, तेव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी माया रे, दिसती माझी माया. हंबरून वासर आले चाटती जेव्हा गाय, तेव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी माया, दिसती माझी माया. आया माया सांगत होत्या होतो जेव्हा तण्हा, आया माया सांगत होत्या होतो जेव्हा तण्हा, दुष्काळात मायेचा माझा आटला होता पाणा. पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय, तेव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी माया रे, दिसती माझी माया. हंबारून वासर आले तिचा भागाय, तेव्हा मले तिच्या मध्ये दिसती माझी माया, दिसती माझी माया. काट्या कुट्या याचायला माया जाई राणी, काट्या कुट्या याचायला माया जाई राणी, पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवाणी. काट्या कुट्या काट्या कुट्या काट्या कुट्या काही तिचं मानत नसे पाय, तेव्हा मले तिच्या मंदी दिसती माझी माया रे, दिसती माझी माया. हंबरून वासर आले चाटती जेव्हा गाय, तेव्हा मले तिच्या मध्ये दिसती माझी माया, दिसती माझी
मले तिच्या मंदी दिसती माझी माया रे दिसती माझी माया अंबरून वासराले तट तिचे वागाय मले तिच्या मंदी दिसती माझी माया रे दिसती माझी माया दिसती माझी माया। खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा त्याच मायेच्या पोटी जन्माला यावं अशी मागणी भगवंताकडे करते। या मातेच्या जाण्यानं निश्चितच संपूर्ण जमलेला शोकाकुल जनसमुदाय सर्वांच्या वरती दुःखाचा डोंगर कोसळला। या दुःखातून सावरण्याची शक्ती बुद्धी ताकद परमेश्वराने देवो अशी प्रभू पांडुरंग चरणी विश्वमौली नारायणांच्या चरणी प्रार्थना करते। आणि झालेली सेवा तुम्हा सर्व माता पित्यांच्या चरणी समर्पित करण्यापूर्वी पुन्हा एकदा सर्वांचं ऋण व्यक्त करते। संपूर्ण हा कार्यक्रम सर्वांच्या अनुमतीनं माझ्याकडे समर्पित करण्यात आला, ही सेवा दिली, त्यामुळं प्रथमतः सर्वांना धन्यवाद देते। त्याचप्रमाणे संपूर्ण कार्यक्रमाला साथ करणारे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य मृदुंगाचार्य, त्याच्यामध्ये आबा महाराज कातोरे असतील, आमचे बंधू नारायण महाराज डोके असतील, त्याचप्रमाणे पंडित महाराज असतील, पाठीमागे उभे असलेले सगळे राजमाता राष्ट्रमाता जिजामाता अशा पदव्या दिल्या तरी कमी पडतील अशा पाठीमागे सगळ्या उभ्या असलेला आमचं महिला भजनी मंडळ, त्याचप्रमाणे आमचे रोहकले बाबा मृदुंगाचार्य शुभम महाराज, त्याचप्रमाणे आमचे सलालकर मामा, सुंदर अशी विजूभाऊंची साऊंड सिस्टीम आहे, त्यांनाही धन्यवाद देते। त्याचप्रमाणे बसलेला संपूर्ण श्रोतृवर्ग आणि कार्यक्रमाचं प्रक्षेपण करणारे एकदा दादांना धन्यवाद पुन्हा एकदा देते। सर्वांनी त्यांच्याकरता टाळ्या वाजवा, म्हणजे आपल्याला लवकरात लवकर क्लिपा काढून देतील। हा, सुंदर असं कार्यक्रमाचं प्रक्षेपण त्यांनी केलंय, कार्यक्रम आठवणीत ठेवण्याचं काम त्यांनी केलंय। रात्रभर प्रवास करून अगदी मुंबईवरून कार्यक्रमाकरता आलेत, मुंबईवरून याच्याकरता आले। आता आज मी मुंबईला जाणार होते ना परत, तसं नाही बरं का, जस्ट विनोद केला। कार्यक्रमाकरता कधीही त्यांना हाक मारली, कधीही फोन केला तरी आवर्जून दादा कार्यक्रमाकरता उपस्थित राहतात, त्यांचंही ऋण व्यक्त करते। त्याचप्रमाणे संपूर्ण बसलेला श्रोतृवर्ग, त्याच्यामध्ये आता सगळेच नातेवाईक आहेत, सगळे चेहरे ओळखीचे आहेत, सर्वांच्या बद्दल अंतःकरणामध्ये प्रेमभाव आहे, कोणाचं नाव घ्यावं अशी अपेक्षा असेल आणि ते माझ्याकडून दाट राहण्याची शक्यता आहे। राहिलं असेल तर मोठं अंतःकरण करून मला क्षमा करा, तुमची एक मुलगी म्हणून तुमच्या पदरामध्ये घ्या। झालेली सेवा तुम्हा सर्व माता पित्यांच्या चरणी समर्पित करून लांबलेल्या वाणीला याच ठिकाणी विराम दे।